योग्य आहे. आणि देवा तू आणलेल्या सर्व लोकांसाठी मी तुला धन्यवाद देतो पवित्र आत्मा. प्रार्थना करतो देवा तुझ्या सेवकाला मी तुझ्या हातामध्ये उभारतोय. पवित्र आत्मा देवा तू नियंत्रण घे आणि देवा जे वाचन करणार आहेत त्यांच्यावर देखील तुझा ताबा येऊ दे प्रभू. आणि देवा इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर पवित्र आत्म्याद्वारे तुझ्या वचनाद्वारे देवा त्यांना बोलण्यासाठी देवा तू त्यांना सहाय्य कर परमेश्वर. तिथे हलूया म्हणजे लोक ज्या अपेक्षेने प्रभू या जागेवरती आलेले आहेत परमेश्वर द्या यापैकी कुणी व्यक्ती खाली आज जाऊ नये पण परमेश्वर प्रत्येकाला तू आशीर्वादित करून प्रार्थना करतो प्रभू. हालेलुया. तुझा अभिषेक मोकळा केला जाऊ दे, तुझं सानिध्य मोकळं केलं जाऊ दे आणि तुझा आत्मा नियंत्रण घेऊन चालू दे. मग प्रार्थना करतो पिता तुला आम्ही धन्यवाद देतो की तू या जागेवरती उपस्थित आहेस. धन्यवाद दे स्तुती करत येशूच्या नावामध्ये आमेन. यावेळी हा माईक मी त्यांच्या हातामध्ये देतो आणि त्यांनी देवाचं वचन देव करावं अशा आपलं विनंती करते. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता असं तर नाही बोलणार ना, आता टाइम झाला जेवायचा, चला जेवायला बोलूया. हा प्रेज गॉड. मी आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिश. ब्रदर जॉन्सन हे इंग्रजीमध्ये बोलणार आहेत अँड आय एम गोइंग टू टॉक टू यू आस्किंग क्वेश्चन्स. आणि मी बोलत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत राहील. द क्वेश्चन्स आर नॉट मेंट टू पुट यू डाऊन. आणि प्रश्न मी यासाठी नाही विचारणार की तुम्हाला खाली बघावं किंवा तुम्ही गोंधळामध्ये असावं, यासाठी मी प्रश्न विचारणार नाही. बट दिस विल हेल्प अस टू नो द ट्रूथ. हे यासाठी आपल्याला उपयोगी राहणार आहे की आपल्याला सत्य काय आहे ते समजून येईल. बिकॉज ओनली द ट्रूथ कॅन सेट यू फ्री. कारण फक्त सत्यच आपल्याला बंधनातून मुक्त करेल. नाव यू आर सिंगिंग वन कवाली. आणि आत्ताच आपण एक सुंदर अशी कवाली ऐकत होतो. व्हॉट वर द वर्ड्स. आणि त्याचे शब्द काय होते. धरो मत चुपचाप खडे रहो ना. अरे एवढे गात होते, काय झालं. सगळेजण म्हणत होता ना, काय होते शब्द ते. धरो मत चुपचाप खडे रहो. खुदा के म्हणजे दिस मीन्स यू आर एन्जॉयिंग द म्युझिक नॉट द लिरिक्स. याचा अर्थ असा की वाद्यांचा आवाज किंवा याचाच फक्त तुम्ही आनंद घेत होता, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला लक्षात येत नव्हतं. हालेलुया. प्रेज गॉड. आपण जाऊ. We will go to Mark chapter 4 and see whether God will give you blessing or you are going to take the blessing. आणि आपण पाहणार आहोत मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय. आणि या अध्यायामधून आपण पाहणार आहोत की देव आपणाला आशीर्वाद देणार आहेत की तुम्ही आशीर्वाद घेणार आहात. Because we always want to blame God. कारण तुम्ही नेहमीच देवाला दोषारोप देता. Not तुम्ही, आम्ही नेहमीच देवाला दोषारोप देतो. Include us, okay? We always want to point finger to God. कारण आम्ही नेहमीच देवाकडे बोट दाखवत असतो. Hallelujah. And today when I came, I saw many tractors full of sugarcane. आणि आम्ही ज्यावेळेस कोल्हापूरवरून येत होतो त्यावेळेस या रस्त्यावरती ऊसानं भरलेले पुष्कळ ट्रॅक्टर्स आम्ही पाहिलेत. I did not see one of the tractor empty. आणि मी असं पाहिलं नाही की एक सुद्धा ट्रॅक्टर त्या ठिकाणचा रिकामा होता. But I see many Christians are empty. परंतु मी पाहिलं की पुष्कळ ख्रिस्ती लोक मात्र रिकामे. With fear. कशामुळं. भीती आहे. So let us go and see what Jesus has to say. चला आपण बघूया की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला काय सांगितलेलं आहे. And he began again, verse number 1, he began again to teach by the seaside. आणि पुन्हा एकदा त्यानं शिकवायला सुरुवात केलेली आहे समुद्र किनाऱ्यावरती. And there was gathered unto him a great multitude. आणि पहिलं वचन असं सांगतं, पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावरती शिक्षण देऊ लागला तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय होता. Praise God. So Jesus is not preaching, here he is teaching. या ठिकाणी लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त शिकवण्याचं काम करत आहे. Not preaching. आणि तो प्रीच करत नाही किंवा ज्याला आपण सुवार्थ प्रसार म्हणतो असं काही तो करत नाहीये, तो शिकवत आहे. What's the difference between preaching and teaching? आणि मग शिक्षण देणं आणि प्रसार करणं याच्यामध्ये काय फरक आहे.
I told you I'm going to ask you questions. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रश्न विचारत राहील. Have you come for preaching or teaching today? आज तुम्ही या ठिकाणी शिकण्यासाठी आलेला आहात की सुवार्ता म्हणजे प्रसार ऐकण्यासाठी आलेला आहात? हा? उत्तर द्या. So शिकण्यासाठी. what is the difference? मग सांगा या दोन्हीमध्ये काय फरक आहे? शिक्षण घेणं आणि प्रसार ऐकणं या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे? Many places Jesus is preaching, but this place is teaching. बऱ्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अनेकदा प्रसार करीत होता देवाच्या वचनांचा, परंतु या ठिकाणी मात्र तो लोक समुदायाला शिकवत आहे. When you hear a preaching, you get converted. आणि ज्यावेळेस आपण प्रसार हा शब्द ऐकतो याचा अर्थ की आपलं परिवर्तन होणं अपेक्षित असतं. But when you are listening to a teaching, you become a disciple and you want to become like Jesus. आणि ज्यावेळेस आपण शिक्षण ऐकत असतो त्या शिक्षणाच्या मागे हेतू हा असतो की आपण शिक्षण ऐकून आपण शिष्यत्व बनावं, आपण शिष्य बनावं आणि प्रभू येशू ख्रिस्तासारखं आपण बनलं जावं. So that's why to his apostles, he was always teaching. आणि म्हणून तो आपल्या प्रेषितांना नेहमीच शिकवत असे, So that after he's gone, they will carry out the same job. जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त निघून गेल्यानंतर त्यानं जे काही शिकवलेलं आहे ती कामगिरी घेऊन हे प्रेषित पुढे जात असेल. And praise God, today all the apostles are gathered here. That's why Jesus has come to teach and not preach. आणि म्हणून देवाची स्तुती असो की या ठिकाणी सर्व त्याचे प्रेषित जमलेले आहेत यासाठी की या प्रेषितानं शिकावं आणि या गोष्टी घेऊन पुढे जावं. They are not happy. तुम्हाला प्रेषित म्हटलं, तुम्ही या ठिकाणी शिकण्यासाठी आलात हे सांगितल्यानंतर तुम्हाला आनंद नाही झाला? Come on, give the Lord a big hand for that. चला देवासाठी जोरदार या गोष्टीसाठी आपण टाळी वाजवूया. Hallelujah. हालेलुया. Because this is a teaching class, not a preaching class. आणि लक्षात घ्या या ठिकाणी प्रसाराचा आपण हा वर्ग घेणार नाही आहोत, आपण शिकण्याचा हा वर्ग घेत आहोत. And when you learn the teaching, you become a disciple and you do exactly what the apostles did and they saw result. You will do the same and see result. आणि म्हणून या ठिकाणी आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस जसं प्रेषितानं ते शिकल्यानंतर जे जी काही कार्य केली अगदी त्याच पद्धतीने आपण ते कार्य करणार आहोत आणि ते कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. And only then we can go home. आणि त्यानंतरच आपण घरी जाऊ. There's no jevan. आणि हे सगळं नाही केल्यानंतर कळालं असेल तुम्हाला. Hallelujah. हालेलुया. Praise God. Now, verse number 2. दुसरं वचन And मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि दुसरं वचन. he taught them many things by parables. नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. Parables. दाखले म्हटलेलं आहे. What is a parable? दाखले काय? दाखले म्हणजे काय? हा? उदाहरण. ओके. Okay. Jesus came to share the secrets of the kingdom of God. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या राज्यामधली जे रहस्य आहे ते शिकवण्यासाठी आला. And remember, the kingdom of heaven is not physical, it is spiritual. आणि लक्षात घ्या देवाचं जे राज्य आहे जे आपल्या डोळ्यांना या भौतिक गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये नाही, जे अदृश्य स्वरूपामध्ये आहे, जे आध्यात्मिक आहे त्याच्यामध्ये देवाचं राज्य So आहे. these spiritual things, आणि म्हणून या आध्यात्मिक गोष्टी he is trying to make you understand by taking physical examples. आणि म्हणून या आध्यात्मिक गोष्टी आपल्याला समजाव्या यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या दिसणाऱ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याचा आधार घेऊन तो आम्हाला समजावत असेल. Now, for example, you are saying, Dharomai, Dharoni, Dharoni, what were you all singing? आणि मगाशी तुम्ही गीत गात होता, घाबरू नका, डरू नाही, डरू नाही, आपण कवाली गात होतो ना. What were you singing? काय गात होता तुम्ही? What happened? You almost singing, no? काय झालं? तुम्ही मगाशी गीत गात होता ना हेच, डरो नाही, डरो नाही. मग सांगा ना उत्तर. The one who is fearful, if you go and tell him, Dharoni, 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 does he stop daring? समजा एखादा व्यक्ती घाबरलेला असेल आणि तुम्ही त्याच्याकडे गेला, बाबा घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, तो खरंच घाबरण्याचा थांबेल का हो? So how do you stop fear? मग तुम्ही कसं थांबवणार त्याची भीती? Okay, I'll give you a parable. ठीक आहे, मी तुम्हाला एक दाखला सांगतो. You got a bucket with dirty water. तुमच्याकडे एक बादली आहे आणि त्या बादलीमध्ये घाणेरडं पाणी आहे, अस्वच्छ पाणी आहे. And you take that bucket and keep it under the tap. आणि मग तुम्ही ती घाणेरडी
पाण्याची बकेट तुम्ही नळाच्या खाली ठेवली and you open the tap with the full force, आणि मग तुमचा नळ अतिशय जोरदार अशा वेगाने तुम्ही सुरुवात केला and you go out for 20-30 minutes, आणि मग तुम्ही जवळपास एक 15-20 अर्धा तासासाठी बाहेर गेलात and you come back. आणि मग नंतर तुम्ही परत आला. What will be the condition of the bucket? मग त्या बादलीची अवस्था काय घडली असेल? Is there dirty water? त्याच्यामध्ये घाणेरडं पाणी असेल का? Why not? का? अरे why not? सांगा का नसेल त्याच्यामध्ये घाणेरडं पाणी? Because clean water is going in कारण स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये पडत होतं with force. आणि ते सुद्धा अगदी वेगानं It is flushing out the dirty water out. आणि त्याच्यामुळे ते वेगानं पाणी पडत असल्यामुळे जे अस्वच्छ पाणी होतं ते आपोआप बाहेर पडत होतं. So when you say dharamat, 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 आणि म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो घाबरू नका घाबरू नका घाबरू नका, there will not go. तर कधीच ही भीती जाणार नाही. For that to go, आणि जर हे भीती जायची असेल clean water has to get in. तर त्याच्यासाठी स्वच्छ पाणी आतमध्ये जाणं गरजेचं आहे. And that is what Romans 4:10-17 says. आणि म्हणूनच रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 17 No, 10-17, my mistake. आणि 10 अध्याय आणि 17 वचन, रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन सांगतं आम्हाला. What does it say? आणि मग ते आम्हाला काय सांगतं? रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन आम्हाला काय सांगतं? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. परत वाचा. मी पुन्हा एकदा वाचतो. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने, What is वार्तेने? वार्ता म्हणजे काय? Growing बातमी, बातमी. अच्छा बातमी. ओके व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. ओके, मी त्यांना आहे ना इंग्लिश बायबल दाखवतो. इंग्रजी बायबलमध्ये कसं लिहिलेलं आहे आपण बघूया. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन आपण बघत आहोत. इंग्रजी भाषेमध्ये याचं अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. सो देन faith comes by hearing and hearing by the word of God. Faith comes. विश्वास येतो. मी या मुलीला बोलतो इकडे ये. या मुलीला म्हटलं इकडे ये. Now what happened to her? आता मी सांगितलं इकडे ये, काय घडलं? She got up from a chair ती खुर्चीवरून उठली and she came. आणि ती आली. In the same way, अगदी त्याच पद्धतीनं faith comes. अगदी त्याच पद्धतीनं विश्वास हा येतो. When you hear ज्यावेळेस तुम्ही ऐकता, the preaching, ज्यावेळेस ते प्रसार तुम्ही ऐकता, the teaching, जे शिक्षण आहे ते तुम्ही ऐकता, you study, आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करीता, you get the revelation ज्यावेळेस तुम्हाला त्याचं प्रकटीकरण होतं of the word of God. देवाच्या वचनाच्या द्वारे, Then faith comes in आणि मग त्यावेळेस हा विश्वास येतो and there goes out. आणि मग आतमध्ये असणारा जी भीती आहे ती निघून जाते. If you go and say dharamat, 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 nothing happens. तुम्ही जर जाऊन म्हणाला घाबरू नका घाबरू नका घाबरू नका, काही घडणार नाही त्याच्यामुळं. But if you keep on giving the word of God day and night, परंतु तुम्ही जर रात्रंदिवस देवाचं वचन जर त्याला देत राहाल, then you will be free from dhara. मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या भीतीतून मुक्त होऊ शकता. Why I am saying this? मी हे का सांगत आहे? I am a champion of champion in dhara. कारण हे स्वतः या भीतीच्या बाबतीमध्ये अगदी चॅम्पियन ठरले होते. I lost everything in life. कारण आपल्या जीवनामध्ये त्यांनी सर्वस्व गमावलेलं होतं. And fear got into me. आणि मग या भीतीनं त्यांना ग्रासलेलं होतं. Fear took me into such a situation that I could not take bath with the door closed. आणि माझी परिस्थिती इतकी भयानक झालेली होती की मी आंघोळ करत असताना सुद्धा दरवाजा बंद करत नव्हतो. My wife had to stand there. बऱ्याच वेळेस माझ्या बायकोला त्या बऱ्याच वेळ नाही, every bath. प्रत्येक आंघोळीच्या वेळेस माझ्या बायकोला दरवाजाजवळ उभं राहावं लागायचं. I could not stay in a room by myself. आणि मी स्वतः माझ्या रूम मध्ये किंवा खोलीमध्ये राहू शकत नव्हतो. My children should be there or my wife should be there. मग माझ्या खोलीमध्ये माझी मुलांना किंवा माझ्या पत्नीला राहावं लागायचं. Others will start screaming. नसेल तर मग मी किंचडायचो. Then how did I come out of fear? मग एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये असताना मी भीतीमधून कसं बाहेर आलो?
I was brought to the place like this. आणि मग अशा प्रकारच्या एका ठिकाणी मला आणलं गेलं. I never came. मी कधीच आलो नाही, I was brought. मला आणलं गेलं. And the preacher was preaching. आणि मग त्या ठिकाणचा जो संदेष्टा होता तो सांगत होता. And my ears were hearing. आणि मग माझे कान त्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. God's Spirit gave me understanding of what the word was being preached. आणि मग जो संदेश किंवा जे वचन दिलं जात होतं, देवाचा आत्मा त्या वचनाची समज. Again. त्या वचनाची समज, परत. त्या वचनांची समज, अनेकदा. त्या वचनाची समज पवित्र आत्मा मला करून देत होता. The moment the samaj came, the moment the understanding came, fear went out, faith came in. आणि ज्या वेळेस मला देवाच्या वचनाची ही समज कळाली, ते आतमध्ये आली, त्यावेळेस विश्वास आतमध्ये आला आणि भीती निघून गेली. धर्मत बोलला काय ना म्हणा. फक्त भिवू नको असं नुसतं बोलत राहिलो तरी काही होणार नाही. When you study the word, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करिता, when you study the secret of the kingdom, आणि देवाच्या राज्याचं रहस्य तुम्ही जाणता, then everything will change. त्यावेळेस सगळ्या गोष्टी बदलून जातात. I am a person who lost my business. आणि मी असा एक व्यक्ती आहे की मी माझा संपूर्ण व्यवसाय माझा बुडालेला होता. I lost my house. माझं घर मी त्याला परागंदा झालो होतो. 8 months in Bombay I lived on vada pav. आणि जवळपास 8 महिने मी मुंबईमध्ये वडापाव खाऊन दिवस काढत होतो. I'm the same person. मी आज जो व्यक्ती आहे ना, त्याच व्यक्तीविषयी मी सांगत आहे, मी तोच व्यक्ती आहे. And this word helped me to get faith. आणि मग हे जे वचन आहे, या वचनाच्या द्वारे मला विश्वास प्राप्त झाला. I used to run after every preacher. आणि मग मी असा एक व्यक्ती होतो की मी प्रत्येक संदेशकाराच्या मागे धावत होतो. And I would tell them, pray for me. आणि मी त्यांना नेहमी म्हणायचो की माझ्यासाठी प्रार्थना करा. But the prayer will not give me faith. परंतु ही जी प्रार्थना असायची त्याच्याद्वारे मला विश्वास प्राप्त होत नव्हता. Because the Bible is very clear. कारण पवित्र शास्त्र स्पष्ट रीतीने सांगतं, When you hear ज्यावेळेस तुम्ही ऐकता, the vachan, ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता, the preaching, the teaching, आणि जे काही प्रसार असेल किंवा शिक्षण असेल हे ज्यावेळेस तुम्ही ऐकता, you will understand the truth. त्यावेळेस तुम्हाला सत्याची समज येते. And then faith will begin to grow in you. आणि मग त्यावेळेस जो विश्वास आहे त्या विश्वासाला वाढीस लागतं. In Kolhapur, your farmer is growing sugarcane. आणि मग कोल्हापूर किंवा आपल्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत ते ऊसाचं पीक काढत असतात. A Christian grows faith every day so that fear cannot come into the compound. आणि म्हणून आमच्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी हे विश्वासाचं पीक घ्यावंच लागेल, जेणेकरून आमच्या या आवारामध्ये भीती येऊ शकणार नाही. Are you a farmer who is going to the word? आणि तुम्ही अशा प्रकारचे शेतकरी आहात काय जे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आहात? I give you a challenge. आणि मी तुम्हाला एक आव्हान देतो. You sing for 6 hours. आणि तुम्ही जवळपास 6 तास गीत गात राहा. And I will teach a person 1 hour every day. आणि मी एक असा व्यक्ती की जो प्रत्येक दिवशी तुम्हाला काही शिकवू शकणार नाही. No, I will teach you 1 hour every day. आणि प्रत्येक दिवशी 1 तास मी तुम्हाला शिकवू शकेन. And another person is singing for 6 hours. लक्षात घ्या की हे तुम्हाला दिवसातून 1 तास शिकवतील आणि दुसरा एक व्यक्ती जो तुम्हाला 6 तास गीत गायला सांगेल. At the end of the month, what will happen, you know? आणि मग तुम्हाला माहित आहे की महिन्याच्या शेवटी काय घडेल? The preaching and the teaching of the word will give you faith. Singing will not give you faith. लक्षात घ्या की गाण्यांच्या द्वारे तुम्हाला विश्वास नाही प्राप्त होऊ शकणार. देवाचा प्रसार, देवाचं शिक्षण याच्याद्वारेच तुम्हाला विश्वास प्राप्त होऊ शकतो. Did you see Jesus going around singing? आणि तुम्ही बघितलं का की प्रभू येशू ख्रिस्त गीत गात जात आहे. He told Matthew, गिटार आणलं का? आणि त्यानं प्रभू येशू ख्रिस्तानं मत्तायला म्हणाल का, मत्तया गिटार आणलंस का? Peter, did you bring the drums? आणि पेत्रा तू काय ते ड्रम्स वगैरे वाजवायचे आणलेस I का? never read in the preaching of Jesus he was singing. आणि मी कधी या पवित्र शास्त्रामध्ये वाचलं नाही की प्रभू येशू I ख्रिस्त am not saying singing is bad. Singing has got more power than praying. आणि मी असं म्हणत नाही की संगीत किंवा गीत गाणं हे वाईट आहे. मी उलट असं म्हणतो की प्रार्थनेपेक्षा सुद्धा गीत गाणं स्तुती करणं हे खूप चांगलं आहे. But a singing without faith is useless. परंतु विश्वासाशिवाय देवासाठी गीत गाणं हे निरुपयोगी आहे. It doesn't even cross this roof. आणि लक्षात घ्या, विश्वासाशिवाय जर देवाची स्तुती आराधना जर आम्ही गात असू
तर या मंडपाच्या वरती सुद्धा आमची स्तुती आराधना जाऊ शकणार नाही. Hallelujah. हालेलुया. So faith comes आणि म्हणून विश्वास येतो by hearing ऐकण्याच्या द्वारे, and hearing आणि ऐकण्याच्या द्वारे by the word of God. देवाच्या वचनाकडून. Let me give you an example. मला तुम्हाला एक उदाहरण सांगू द्या. A person went to the doctor एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला and the doctor examined him and said, I've got bad news. आणि You मग- have got cancer. आणि मग डॉक्टरने त्यांची तपासणी केली आणि त्यांना सांगितलं की तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे की तुला कॅन्सर झालेला आहे You got only 2 months to live. आणि फक्त 2 महिने तुझ्या हातामध्ये आहे की तू जगू शकशील. So the man starts dancing. आणि मग हे ऐकल्यानंतर हा व्यक्ती नाचायला लागला. Will he dance? तो डान्स करेल का, नाचायला लागेल का ही बातमी ऐकल्यानंतर? He might be dancing because I'm going to meet Jesus soon in 2 months. कदाचित तो म्हणेल की मी लवकर मरेन आणि 2 महिन्यानंतर मी येशू ख्रिस्ताला भेटायला जाईन, त्याच्यामुळे कदाचित तो नाचेल. Hello? Will the man dance? मनुष्य नृत्य किंवा नाच करेल का? No. Now, he comes out of the doctor's clinic आता लक्षात घ्या, हा व्यक्ती डॉक्टरच्या क्लिनिक मधून किंवा दवाखान्यातून बाहेर आला and is walking. आणि तो चालत निघालेला आहे. While he is walking, is the doctor walking with him? ज्यावेळेस तो चालत असतो त्यावेळेस त्याच्या सोबत डॉक्टर चालत असतो का? दवाखान्यात बाहेर But, is the doctor's word still going on in his mind? का तो चालत असताना डॉक्टरने जे शब्द सांगितले ते सगळे शब्द त्याच्या मनामध्ये चालू असतात And might be tears are also rolling down. आणि कदाचित त्याच्या डोळ्यामधून पाणी सुद्धा किंवा अश्रू ओघळत असतील. Who is talking to him? Who is talking to him? कोण त्याच्याशी बोललेलं होतं? No. Ha. Who is talking to him at that time? आणि त्या क्षणाला त्याच्याबरोबर कोण बोलेल? कोण बोलत आहे? कोण बोलत आहे? ते शब्द बोलत आहे. जे त्यानं डॉक्टर कडून ऐकलेलं होतं ते शब्द त्याच्याशी बोलत आहेत. After 4 days, what will be his condition? आणि मग 4 दिवसानंतर त्याची परिस्थिती काय घडेल? Full of fear. सगळी भीती त्याच्या मनामध्ये. Correct? बरोबर ना? In the same way, when you study the word of God and you're walking and the word is talking to you, you're dancing all the time. आणि अगदी त्याच पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता ते वचन तुमच्या मनामध्ये असतं आणि त्यावेळेस ते शब्द तुमच्याशी बोलतो. आणि ते शब्द तुमच्याशी बोलतं आणि त्यावेळेस तुम्ही नृत्य करत चालत लागता. Because that is called as faith. कारण यालाच विश्वास म्हटलेला आहे. Until this word talks to you, there's no faith. आणि जोपर्यंत हे वचन तुमच्याशी बोलणार नाही तोपर्यंत विश्वास येऊ शकत नाही. In the same way, when you get into fear, when you get into worry, when you get into anger, who is talking to you? आणि मग ज्यावेळेस आम्ही या भीतीमध्ये पडतो, काळजीमध्ये पडतो, रागामध्ये येतो त्यावेळेस आमच्याशी कोण बोलत असतं? कोण बोलत असतं आमच्याशी? Now we are 2. समजा आम्ही 2 जण आहोत. How many people are talking? आम्ही किती जण बोलत आहोत या ठिकाणी? हा? खोटं आहे. तुमचं मन पण तुमच्याशी बोलत आहे. खोटं आहे. Everybody's mind is talking to you. लक्षात घ्या, किधर से आया ये चिल्ला रहा है? हाँ? Everybody's mind is talking. बरोबर आहे Only ना? mouth is not opening. हा? तुम्ही फक्त तोंड उघडत नाही परंतु आतमध्ये तुम्ही बोलत आहात. कुठून आणलाय माणसाला, किती उशीर घेणार, काय काय करणार? Hallelujah. Hallelujah. So my friend, म्हणून माझ्या मित्रांनो, when you start hearing the word day and night, the word starts talking to you, and when the word starts talking to you, you will hear the voice of God. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेस देवाचा शब्द आपण रात्रंदिवस ऐकतो त्यावेळेस देव आमच्याशी बोलायला सुरुवात करतो. Hallelujah. हालेलुया. Did you ever get worried? आतापर्यंत तुम्हाला काळजी वाटली असेल ना? In your life, have you ever got worried, Baba? जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही काळजी चिंता केलेली आहे ना? So you get those thoughts. आणि मग त्या काळजीच्या गोष्टी तुमच्या विचारांमध्ये असतात. Are those thoughts godly or ungodly? मग हे जे तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते देवाकडून असतात की देवाकडून नसतात? कुणाकडून असतात हे विचार? डॉक्टर साहेब,
तुम्ही मला फुल तर दिले, परंतु तुम्ही तुमच्या लोकांना जरा सांगा ना माझ्याशी बोलायला. डॉक्टर साहेब, जरा लोकांना सांगा ना माझ्याशी बोलायला. कोणी माझ्याशी बोलत नाही. त्यांनी सांगितलं बोलायला, चला आता आपण बोलू. परमिशन घेतली आता परमिशन दिलंय डॉक्टर साहेब. कॅन वी टॉक? बोलूया ना आपण. बोलण्याने आपण चांगलं करून शिकू शकतो. एकमेकांशी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण खूप चांगल्या रीतीने शिकतो. हालेलुया, हालेलुया. सो मोस्ट ऑफ द टाइम हू इज टॉकिंग टू यू? मग लक्षात घ्या, बहुतेकदा तुमच्या बरोबर कोण बोलत असतं? मन. करेक्ट. मन कुठले शब्द बोलतो? आपलं मन बोलत असतं. डॉक्टरचे. पती दारू पितो, पत्नी बडबड करते, पोरं इकडे तिकडे धावतात, नोकरी गेली आहे, कर्ज आहे, हे सर्व बोलतो. मन बोलतं ना या सगळ्या गोष्टी. तर when this is talking, faith is coming or fear is coming? मग या गोष्टी बोलत असताना आपल्यामध्ये विश्वास येतो का भीती येते? Now you tell that भीती. डरो मत, डरो मत, डरो मत. आता म्हणा ना, भिवू नको, भिवू नको, भिवू नको. जाणार काय? जाईल का? Why did Jesus preach the word day and night? का प्रभू येशू ख्रिस्ताने रात्रंदिवस वचनांची घोषणा केली? Because only the word of God can set you free from depression. कारण तुमच्या नैराश्यामधून फक्त देवाचं वचनच तुम्हाला मुक्त करू शकतं. Motivation talk doesn't change people. आणि जे उत्तेजन देणारे मोठमोठे वक्ते असतात, संभाषण असतात, ते तुम्हाला त्याच्यातून बाहेर नाही काढू शकत. Motivation words are not spirit and life. The word of God is a spirit and life. आणि म्हणून लक्षात घ्या, जे उत्तेजनाचे असणारे शब्द असतात ते तुमच्यासाठी जीवन आणि तुमच्यासाठी आत्मा नसतो. फक्त देवाचं वचन हे तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन असं आहे. Hallelujah. So are we ready now? आता तयार आहात का तुम्ही? This was only the introduction. आणि ही फक्त आपण सुरुवात केली. आपण सुरुवात करूया का आता? Okay, here we go. He taught them many things by parables and said unto them in his doctrine. आणि मग आपण मार्कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय हे पाहत आहोत. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला. So now he is giving you a parable. आणि मग तो या ठिकाणी त्यांना दाखला सांगत And आहे. what a good way to come to Kolhapur where there are so many farmers all around. आणि मग कोल्हापूरवरून या ठिकाणी येत असताना किती चांगली गोष्ट आहे की आजूबाजूला सगळे मला शेतकरी किंवा शेती पाहायला मिळाली. I've grown up in Bombay. आणि त्यांचं लहानाचं मोठं पण सगळं मुंबईमध्ये गेलं. We did not see any field. You know better than us. आणि त्याच्यामुळे शेती वगैरे हे पाहण्याचा योग आला नाही, परंतु त्यांच्यापेक्षा आपल्याला शेतीमध्ये बऱ्याचपैकी कळतं. I've seen in the TV. आणि मी फक्त टेलिव्हिजन मध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या. So will you help me? आणि म्हणून मला शेतीमधलं काही तेवढं कळत नाही. तुम्ही मदत करणार का? Thank you. Okay. So first thing he says, hearken. आणि मग तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, ऐका. Pause. What's the word? काय म्हणतो? What does he say? काय म्हणतो? What's the meaning of the word aika? ऐका म्हणजे नेमकं काय? Aika is not what you are singing the song. When I asked you what were you singing, nobody knows. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय गीत गात होता, तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण सांगू नाही शकले. Means were you hearing or listening? तुम्ही ऐकत होता. मराठीत लफडा झाला, दुसरा शब्द नाही. In English, hearing and listening. When you are listening, you did not pay any attention. So when I asked you, what did you listen? What did you hear? You'll repeat the same thing. लक्षात घ्या, मराठीमध्ये ऐकणे हा शब्द आहे, परंतु आपण अशी फोड करूया, ऐकणं आणि काळजीपूर्वक ऐकणं. अरे वाह, तू तर सायंटिस्ट हो गया रे. जल्द ऐकणं म्हणजे आपण फक्त ऐकण्याच्या गोष्टी करतो, परंतु ऐका म्हटल्यानंतर आपल्याला काळजीपूर्वक सुद्धा ऐकायला लागतं. ज्यावेळेस आपण गीत गातो त्यावेळेस फक्त ऐकलेल्या गोष्टी आपण सांगत असतो, पण काळजीपूर्वक ज्यावेळेस आपण ते ऐकलेलं असतं त्याचा परिणाम वेगळा असतो. So when Jesus said
hearken is saying what I'm saying, hear attentively and then go and do the same. आणि म्हणून येशू ख्रिस्त असा म्हणाला, ऐका, मी ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकवत आहे ते ऐका आणि त्याच गोष्टी जाऊन तुम्ही करा. Praise God. And I'm so glad here are all people who are hearkening and not listening. आणि म्हणून मला देवाला खरंच धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही फक्त ऐकायचंय म्हणून ऐकत नाहीये, तर तुम्ही काळजीपूर्वक देवाचं वचन ऐकत आहात. Hallelujah. हालेलुया. Thank you. Thank you. Thank you, Jesus. Behold, they went out a sower to sow, आणि and मग and it came to pass as he sowed, some fell by the wayside, and the fowls of the air came and devoured it up. And some fell on stony ground where it had much earth, and immediately it sprang up because it had no depth of earth. But when the sun was up, it scorched, and because it had no root, it withered away. And some fell among thorns, and thorns grew up and choked it, and it yielded no fruit. And the other fell on good ground, and it did yield fruit that sprang up and increased and brought forth some 30, and some 60, and some 100. And he said unto them, He that has ears to hear, let him hear. आता मी तिसऱ्या वचनापासून वाचायला सुरुवात करतो. ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला, आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले, आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले, व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले, व त्याला पीक आले, आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न झाले. मग तो त्यांना म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. That means in those days people do not have ears. Not everybody had ears, huh? याचा अर्थ असा, या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला कान आहे तो ऐको. याचा अर्थ असा का की त्यावेळेसच्या लोकांना कान नव्हते? Thank God, today everybody's got ears. देवाला धन्यवाद असो, आपल्या सगळ्यांनाच आज कान आहेत, त्यावेळेस नव्हतं असं काय होतं का? The ears were there, but they were not attentively hearing. त्यांच्याकडे कान होते, परंतु ते काळजीपूर्वक किंवा लक्षपूर्वक ऐकत नव्हते. Hallelujah. Now in this parable, आता या दाखल्यामध्ये what do you see? तुम्ही काय पाहिलं? Did Jesus do? Did Jesus say the harvest is depending on the seed or the condition of the soil? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणाला का की जो काही हंगाम आहे तो त्या बीवरती अवलंबून आहे, किंवा जे काही त्या ठिकाणची माती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे? Huh? Hello? Hello, Goran? So if there is no peak in your life, where's the problem? आणि मग जर आमच्या जीवनामध्ये जर पीक नसेल तर मग समस्या कुठं आहे आमच्या जीवनामध्ये? देवामध्ये. नाही नाही नाही, देवामध्ये आहे. देवामध्ये. नाही, देवामध्ये आहे. लफडा सर्व देवच करतो, नाही तर शैतान करतो. If you don't have harvest in your life, जर आमच्या जीवनामध्ये हा हंगाम नसेल, who is responsible? मग त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? Huh? So, is the sower having a seed? इकडे sower went and sowed the seed. आणि या ठिकाणी हा जो पेरणी करणारा आहे तो गेला आणि त्यानं बी पेरले. Do you have a seed? तुमच्याकडे बीज आहे का? ते बायबल तुमचं बीज आहे. हा, हे पवित्र शास्त्र आपलं बीज आहे. आहे की नाही? आहे ना? Do we sow it in the heart? ते आपण आपल्या अंतःकरणामध्ये पेरतो का? Hallelujah. So let us go a little more deeper, okay? आता थोडस आणखी गहन रीतीने आपण याकडे पाहूया. Verse number 10. 10व वचन. When he was alone, they were that were about with him, with the 12 asked of him the parable. And he said to them,
unto you is given to know the mystery of the kingdom of God, but unto them that are without, all these things are in parable. आणि म्हणून 10वं वचन असं सांगतं, तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जण जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना काही दाखल्याने सांगण्यात येते. So is this power to know the secrets of the kingdom of God given to everybody? आणि म्हणून देवाच्या राज्याचं रहस्य जाणण्याचं सामर्थ्य प्रत्येकालाच दिलेलं आहे का? प्रत्येकालाच दिलेलं आहे देवाचं राज्याचं सामर्थ्य जाणण्याचं. हे परत वाचले बाबा. ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाचतो. 11वं वचन असं सांगतं, तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना काही दाखल्याने सांगण्यात येते. तुमच्या बाजूवाल्याला विचारा, बाहेरचा आहे का आतमधला? विचारा बाजूला. बाहेरचा असला काहीच मिळणार नाही, आतमधला असणार सर्व मिळणार. यू आस्क युअर नेबर. बघू नका, शेजाऱ्यांना सांगा, आतला आहेस का बाहेरचा आहेस. बाहेरचा असलास तर तुला काय मिळणार नाही, आतला असशील तर मात्र तुला मिळेल. ना हू डिसाइड हू इज बाहेरचा आणि आतला? आता हे कोण ठरवणार, बाहेरचं कोण आणि आतमधले कोण? सर्व पास्टर आतमधले, सर्व लोक बाहेरचे. साधा आहे, सगळे पास्टर्स आहे ते आतमधले, बाकीचे सगळे बाहेरचे. खरं आहे ना? बरोबर आहे. अरे बापरे, लोक बरोबर बोलतात. डेंजर है यार, ये लोग जोक में भी बोले तो सब सच समझता है. हालेलुया. Now tell me, who is the one who is inside and who is the one who is outside? चला मला सांगा की आतले कोण आणि बाहेरचे कोण. Because unless you are given the power to know the mystery of the kingdom of God, you will never understand the Bible. आणि म्हणून जोपर्यंत देवाच्या राज्याचं हे रहस्य ज्ञान तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पवित्र शास्त्र समजून येणार नाही. So the first thing is, you are inside or outside? The lady in pink. आणि मग पहिला प्रश्न, तुम्ही आतले आहात की बाहेरचा आहे याचं उत्तर सांगा. You are inside or outside? How do you know? Then no, you are not inside. ओके. त्यांना विचारलं, तुम्ही आतले आहात का बाहेरचे आहात? ताईने सांगितलं, मी आतले आहे. हे म्हटले, कसं काय? त्यांनी उत्तर, माझा येशूवरती विश्वास आहे म्हणून मी आतले आहे. हे म्हणतात नाही. फिर बाजूवाला, the one in blue and हा, दोन्ही हा, एक एक करून बसून पण उत्तर देऊ शकता, नो प्रॉब्लेम. आतमधला की बाहेरचा आहे कसं माहिती? आतमध्ये बसलाय. यू जिवंत म्हणून आतमध्ये. सी आय गिव्ह अ क्लू. ठीक आहे, मी तुम्हाला एक धागा देतो. Whenever I ask you a question, the answer is in that scripture that you have read. आणि मी जे तुम्हाला प्रश्न विचारतो ते प्रश्न जे आपण वचन वाचलेलं असतं त्याच्याशी निगडीत असतं. The answer is already there in the scripture. Read it. लक्षात घ्या, जे आपण वचन वाचलं त्याच्यामध्ये अगोदरच ते उत्तर आपल्याला सापडतं. Come on, somebody give me the answer. It is there in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये उत्तर आहे. सांगा बघा तुमच्यापैकी कोणतरी. पण कोणाला देणार? कुणाला देणार? प्रश्न तिथंच आहे, आतला आहे का बाहेरचा आहे? तिकडे 40% राईट. पुढे बोला. शिष्यांना माहिती आहे की तुम्हाला सर्व काही माहिती आहे, पण जे बाहेरचे ऐकणार आहेत त्यांना. Then you went wrong. You started right, you went wrong. And त्यांनी सुरुवात चांगली केली, परंतु शेवट काय त्यांच्या उत्तराचा बरोबर नव्हता. 40% बरोबर आहे. brother, my elder brother pastor, the answer is in that scripture. उत्तर, हा सांगा ना. हा, ओके. No, me I see the answer is in that scripture. Give me the answer from the scripture. Okay, I'll give a clue, another clue. ठीक आहे, मी आणखी थोडस तुम्हाला सोपं करून सांगतो. धागा देतोय. The answer is in the scripture number 10. 10 नंबरच्या वचनामध्ये त्याचं उत्तर आहे. Now see.
Again you missed it. You give, listen. You give me, दाखल्याविषयी विचारलं त्याने. एवढं, there was a big crowd. एवढा मोठा लोक समुदाय, Jesus spoke the parable. येशू ख्रिस्तानं दाखला सांगितला, Nobody understood. कोणालाच ते समजलं नाही They went home. आणि ते गेले निघून. But there were some, परंतु काही लोक होते along with the 12, या 12 शिष्यांच्या बरोबर, they did not go home. ते मात्र गेले नाहीत घरी. They saw when Jesus is alone, आणि त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्त आता एकटा आहे. they went and asked him, आणि त्यांनी जाऊन येशूला विचारलं we did not understand. की आम्हाला हे काही कळालं नाही, तू जो दाखला सांगितला Please make us understand. आणि हा दाखला आम्हाला समजावून सांग. The person who is thirsty to know the mystery, God says, only then He will give you the power to know the mystery of the kingdom of God. आणि म्हणून जो देवाच्या राज्याचं रहस्य जाणण्यासाठी तहानलेला आणि भुकेलेला आहे, त्यांनाच हे देवाच्या राज्याचं रहस्य जाणून घेण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. Now we are listening to the teaching. आता आपण हे सगळं शिक्षण ऐकत आहोत. The teaching is over. आता हे शिक्षण संपलं. But there are 2 or 3 people who come and say, आणि मग तुमच्यापैकी 2 किंवा 3 लोक परत येतात and says, brother, you said this over here. I did not actually understand. Can you tell me? आणि मग 2 किंवा 3 लोक येतात आणि विचारतात की ब्रदर, तुम्ही मगाशी सांगताना अशी गोष्ट सांगितली होती, ते माझ्या लक्षात आलं नाही, तुम्ही परत एकदा सांगाल का? That shows you are thirsty. हे आम्हाला दाखवतं की तुम्ही तहानलेले आहात, You are hungry for the truth. कारण तुम्ही सत्यासाठी भुकेलेले आहात. Then God says, based on your hunger and thirst, He will give you the power to know the mystery of the kingdom of God. Not to everybody. आणि म्हणून प्रत्येकालाच देवाच्या राज्याचं रहस्य जाणण्याचं सामर्थ्य दिलेलं नाही. जे देवाच्या वचनासाठी किंवा रहस्य जाणण्यासाठी तहानलेले आणि भुकेलेले आहेत, त्यांनाच हे देवाच्या राज्याचं रहस्य जाणण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. That is why He says, seeing, they may see and not perceive. Hearing, they may hear and not understand. Lest at any time they should be converted and their sins be forgiven them. आणि म्हणून 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. I will give you an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. Here there are mighty healings and miracles happening आणि या ठिकाणी पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार घडत असतात. that you will see as we begin to hear the word. आणि जसं आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, या गोष्टी तुम्ही पाहणार आहात And you are watching everything आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आहात with your eyes, तुमच्या डोळ्यांनी. but you don't understand the scriptures. परंतु देवाचं वचन तुम्हाला समजत नाही, लक्षात येत Because नाही. your mind is only when will the healing start? आणि कारण तुमच्या मनामध्ये हाच विचार चाललेला आहे की कधी आरोग्यदानाच्या या गोष्टी चालू होतील When will the blessing start? आणि कधी या आशीर्वादांच्या गोष्टी When चालू will you होतील lay hands? आणि कधी त्या डोक्यावरती हात ठेवतील. Come on, do it fast. I want to go home. आणि मग तुम्ही म्हणा लवकर लवकर करा, आम्हाला घरी जायचं आहे. Now, that person did not understand anything what is here. आणि मग अशा प्रकारच्या व्यक्तीला या ठिकाणी हे सांगितलेलं आहे ते समजूनच येणार नाही. And he goes home. आणि मग हे न समजताच तो घरी जातो. Will there be any conversion? आणि मग त्याच्या मग मनाचा पालट होईल का? Will there be any forgiveness of sins? आणि मग त्याच्या पापांची क्षमा होईल का? He is living the same life. आणि तो तशाच प्रकारचं जीवन जगत राहील. That is why you find some people in the church from the last 10 years. They will also say, I'm a senior man. आणि म्हणून तुम्ही बरेच लोक असे मंडळीमध्ये पाहतात, ते म्हणतात की 10 वर्षापासून या मंडळीमध्ये मी आहे, मी वरिष्ठ आहे. ए बाबा, मी 25 वर्ष. तू 10 वर्षाचा, मी 25 वर्षापासून आहे. But the 25 वर्ष get angry for small things. परंतु हा 25 वर्षाचा जो आहे तो लहान लहान गोष्टींवरती राग करतो. And when he has got angry, the Bible calls him a murderer. आणि मग जो हा राग करतो, पवित्र शास्त्र सांगतो जो राग करतो तो खुनी प्रवृत्तीचा आहे. So where's the conversion? आणि मग मनाचा पालट कुठं झालेला आहे? In God's kingdom, your age doesn't matter. आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये तुमचं वय काय आहे याला महत्व नाही. What fruit you produce is your maturity. आणि म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारचं फळ देता याच्यावरती तुमची परिपक्वता अवलंबून आहे. Hallelujah. So you can be 25 years in the church आणि म्हणून तुम्ही 25 वर्षापासून मंडळीमध्ये असता and first class selfish person, आणि मग अगदी खूप स्वार्थी वृत्ती असेल
यू आर नॉट इवन बोर्न अगेन. आणि कदाचित नवीन जन्म सुद्धा झालेला नसेल. That's what Jesus said. I'm not saying, don't look at me like this. आणि म्हणून असं माझ्याकडे बघू नका, बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत आहे. Look at the next line. आता पुढचं वचन. And he said to them, आणि तो त्यांना म्हणाला, know you not this parable, and how will you know all the parables? हा दाखला तुम्हाला समजला नाही काय, मग सर्व दाखले कसे समजतील? What love you? If you don't understand this, you can't understand anything in the kingdom of God. तुम्हाला हाच दाखला समजला नाही, मग देवाच्या राज्याविषयीच्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला कशा समजतील? Who said? कोण म्हणाल हे? Now the same Lord Jesus is saying तोच प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी बोलत आहे. to everybody, तो सर्वांना या गोष्टी बोलत आहे. if you don't understand this parable, जर तुम्हाला हा दाखला नाही कळाला, then you are going to be a stranger in the kingdom of God. तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये एक अनोळखी असे व्यक्ती असणार आहात. People can give you lot of titles. आणि लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पदं देतील, वेगवेगळ्या प्रकारची नावं देतील, They will give you big medals, everything. आणि मग मोठमोठ्या प्रकारचे पारितोषिक ते तुम्हाला देतील. But according to the kingdom of God, परंतु देवाच्या राज्याच्या अनुसार you don't even belong to the kingdom. देवाच्या राज्याच्या अनुसार तुम्ही देवाच्या राज्याचे भागच नाही आहात. So shall we study this parable? चला आपण या दाखल्यावरती अभ्यास करूया का? Hello. ये लोग सब मेरे से नाराज हो गए. नाराज आहात तुम्ही यांच्या बरोबर? अरे एकाच्या तोंडावर थोडं पण असं स्माइल नाही. दोन्ही बाजूला नाही या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी सर्व आपले पॅस्टर भाव आहेत ना, सर्व माझ्याला भाऊ बोलतात प्रीचिंग करा, चांगला प्रीचिंग करत आहे या ठिकाणी. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. सो पॅराबल. ओके. चला आपण दाखल्याकडे बघूया. द सोअर सोइथ द वर्ड. एक पेरणी करणारा पेरावयास निघाला. सोइथ द वर्ड. देवाचे शब्द, देवाचं वचन पेरण्यासाठी निघाला. व्हॉट इज अ वर्ड? काय वचन, काय शब्द, काय आहे? शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय? बी. व्हॉट एल्स? आणखी काय त्याच्या व्यतिरिक्त? आणखी काय? हा? देव. बर. इकडे जे लोक बाहेर शब्द बोलतात ते देव आहे. मी फक्त विचारलं, मी प्रभूचं वचन नाही विचारलं, मी विचारलं शब्द काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड वर्ड? बस एवढंच विचारलं. साधा प्रश्न आहे, सरळ मी प्रश्न हे आहे. नाही विचारलं विश्वासी किंवा या जातीचा त्या जाती. सॉरी, आय डिड नॉट आस्क विच कास्ट विच दिस. आय आस्क व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ वर्ड कॉल्ड वर्ड. शब्द, या शब्दाचा अर्थ काय? शब्द, या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे शब्द म्हणजे काय? तोंडातून निघते अजून. ओके. तोंडातून जे निघतो तो शब्द. ठीक आहे. आणखी? हा? ओके. हा. ओके. इंग्लिश मध्ये आपण बोलतो कम हियर, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. आपण असं नाही बोलत कम हियर, आय वॉन्ट टू टेल यू सम वर्ड. करेक्ट? सम थिंग. सो दॅट मीन्स वर्ड इज अ थिंग. आपण मराठीमध्ये किंवा असं म्हणतो, तू इकडे ये, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. हे तू गोष्ट करू नका. थिंग. युअर ट्रान्सलेट इज दॅट थिंग. गोष्ट करू नको. ओके. तू इकडे ये, मला एक थिंग सांगायची आहे. एक वस्तू सांगायची. एक वस्तू सांगायची आहे. सी दॅट यू डोंट टेल एनीबडी एनीथिंग. तू ही वस्तू दुसऱ्या कुणालाही सांगू नकोस. ना माय मोबाईल इज अ थिंग. हे सुद्धा एक वस्तू आहे. ही वस्तू आहे, ही वस्तू आहे. हा मी वस्तू नाही आहे, मनुष्य आहे. मनुष्य आहे. जे काय दिसते, ऑल दॅट यू सी अराउंड इज थिंग. आपल्या डोळ्यांना जे आजूबाजूला दिसतं त्या सगळ्या
या वस्तू आहेत. But the word is not a physical thing, it is a spiritual thing, you cannot see it. आणि म्हणून शब्द हा एक अशी गोष्ट आहे जी आपल्या डोळ्यांना दिसते ती नव्हे, तर ती एक आध्यात्मिक अशी वस्तू आहे. Agreed? बरोबर? लक्षात येतं? शब्द जे डोळ्यांना आपल्याला भौतिक वस्तू दिसतात तो म्हणजे शब्द नव्हे. आध्यात्मिक रीतीनं जी गोष्ट दिसत नाही त्याला शब्द म्हटलेला आहे. Okay? Did you understand up till here? Okay, now. When I'm speaking, ज्यावेळेस मी बोलत आहे I'm speaking words. त्यावेळेस मी शब्द बोलत आहे. Correct? बरोबर? You are hearing some sound. आणि मग हे मी बोलत असताना काही आवाज तुम्ही ऐकत आहात. Now watch his expression. Huh? Watch his expression. He's going to translate. నిన్న పుదరించిన వాటి లాగి. Now I spoke the words in some other language. ज्यावेळेस ते दुसऱ्या भाषेमध्ये असणारा शब्द बोलतात He could not understand the sound. त्यावेळेस त्यांचा आवाज किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मला समजत नाही. Are you understanding? लक्षात येतं? All I asked him was, what is your name? आणि मग ते मला काय विचारत होते की तुझं नाव काय. But because he doesn't understand the language, he doesn't know the word. आणि मला मगाशी जो त्यांनी प्रश्न विचारला त्याची भाषा मला माहित नव्हती आणि त्याच्यामुळे तो शब्द काय होता हे मला लक्षात नाही आलं. Did you follow up till here, please? Hello? येतं ना इथपर्यंत लक्षात काय सांगत आहे. I'll give you an example. I'll give you an example. आणखी एक उदाहरण ये दे. लोग सारे ठंडा हो गया, सब मेरे को देख रहा है. चलो एग्जाम्पल देगा. उत्पत्ति 1. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय. बराबर. ओके, स्टार्ट कर बाबा, स्टार्ट कर. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि एक मिनिट. आता आपण लेट्स टेक अ टेस्ट. आपण एक परीक्षा घेऊया. यू हियर अँड सेकंड इज यू हियर अटेंटिव्हली. पहिले तुम्ही ऐकणार आहात आणि दुसरी गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक ऐकणार आहात. ही इज गोइंग टू रीड इट फॉर यू 3 टाइम्स. आणि मी 3 वेळेस तुमच्यासाठी ते वाचणार आहे. देन यू विल क्लोज द बायबल. आणि त्याच्यानंतर पवित्र शास्त्र बंद करायचं. देन आय विल आस्क यू क्वेश्चन. आणि मग प्रश्न विचारले जातील. अँड आय विल सी वेदर यू आर अटेंटिव्हली हिअरिंग ओनली हिअरिंग. मग मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस उत्तर द्याल त्यावेळेस मला लक्षात येईल तुम्ही फक्त ऐकायचं म्हणून ऐकत होता की काळजीपूर्वक ऐकत होता. अँड नोबडी विल लुक इनटू द बायबल दॅट टाइम. आणि ज्यावेळेस हे प्रश्न विचारेल त्यावेळेस कुणीही पवित्र शास्त्रामध्ये बघायचं नाही. हेलो, इज दॅट ओके? ठीक आहे ना? Hey, see, this is a teaching class. This is not a preaching class. लक्षात घ्या हे फक्त प्रसाराचा हा सत्र नाही तर आपण शिकण्याचं हे सत्र आहे. That's why there are so many parables. आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळे दाखले वेगवेगळे उदाहरण द्यावे लागतात. Okay, go ahead. मी वाचत आहे उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. बस. परत एकदा वाचू. परत एकदा वाचूया. परत एकदा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आता बायबल बंद करा. बायबल बंद. पवित्र आत्मा बघा कोणी चिटिंग करतो काय. इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन्स अँड द अर्थ. देवाने प्रारंभी आकाश व पृथ्वी निर्माण केली. आय रिक्वेस्ट यू ट्रान्सलेट वर्ड टू वर्ड व्हॉट आय से. डोंट चेंज द मीनिंग. ओके. इन द बिगिनिंग गॉड मेड हेवन अँड अर्थ. In the beginning, God created the heavens and the earth. परमेश्वरानं सुरुवातीला आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. Correct? The earth was void and formless. आणि जी पृथ्वी होती ती आकार विरहित आणि शून्य होती. Correct? And there was darkness all around. आणि त्याच्यावरती अंधकार पसरलेला होता. And the Spirit of God was moving over the waters. आणि मग जलनिधीवरती देवाचा आत्मा तळपत होता. Then God said, आणि मग देव बोलला, there is darkness, let there be light, and there was light. आणि मग
अंधकाराला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. Translate what I say. या Then God said, मग देव म्हणाला, don't look into the Bible. पवित्र शास्त्रामध्ये पाहू नका. Then God said, देव म्हणाला there is darkness, की अंधकार आहे, let there be light. त्या ठिकाणी प्रकाश हो. And there was light. आणि मग त्या ठिकाणी प्रकाश झाला. Yes or no? How many of you say yes? Lift your hands up. Come on, I want to see. मला बघायचं आहे. What do you say? अच्छा, ओके ओके. जो बोलला, देव बोलला, there is darkness, let there be light, and there was light. आणि मग देव बोलला, अंधकार आहे, प्रकाश हो. आणि मग प्रकाश झाला. Correct? That is why you are not paying attention. याचाच अर्थ तुम्ही काळजीपूर्वक ऐकत नव्हता. बोला बाबा, बोला बोला. का नो, why no? Very good, very good. And very good. Yeah, give me a right side. Very good, very good, very good. हा? परंतु खूप लोकांनी काय सांगितलं बरोबर आहे. No, no, I'm not talking about him. I'm talking about the others. या साईडचे आहेत, हुशार आहेत. या साईडचे Hallelujah. No, no, no. I'm purposely said that. Okay, now. लक्षात घ्या, मी ते मुद्दाम बोलायचं होतं म्हणून बोललो, कारण तुम्ही किती काळजीपूर्वक ऐकत आहात हे मी बघत होतो. Now I will explain to you what is the word. Listen carefully. आता काळजीपूर्वक ऐका की हे काय होतं. God saw with his eyes देवानं डोळ्यानं पाहिलं the earth is void की ही जी पृथ्वी आहे ती आकारविरहित आहे and formless. आणि ती आकारविरहित आणि शून्य अशी आहे. Okay? And darkness is all around. आणि त्यावरती सगळा अंधकार आहे. The Spirit of God was moving over the waters. आणि जलनिधीवरती देवाचा आत्मा तळपत होता. But the Spirit of God was doing nothing. परंतु देवाचा आत्मा काहीही करत नव्हता. When God saw the problem, ज्यावेळेस देवानं ही समस्या पाहिली, ही गोष्ट पाहिली, what did he do? तो त्यानं काय केलं? काय केलं त्यानं? शब्द बोलला. Very good, very good. शब्द बोलला. तो त्याने शब्द बोलला. So the solution to the problem was what? आणि मग समस्याचं उत्तर काय, समाधान काय? शब्द. शब्द, बरोबर ना? Okay. He can see darkness. त्यानं अंधकार पाहिला. Did he say there is darkness? तो असा म्हणाला का की अंधकार आहे? What do we speak? तो काय बोलला? No, no, what do we speak? आपण काय बोललो? When I see darkness, what do I speak? आणि मग ज्यावेळेस आपण अंधकार पाहतो त्यावेळेस आपण काय बोलतो? There is a problem, समस्या आहे, but God did not speak the problem. परंतु देव समस्येच्या बाबतीमध्ये नाही बोलला. God spoke the word, the solution to the problem. त्या समस्येवरती जे उत्तर आहे ते शब्द देव बोलला. So God spoke his desire and not his problem. आणि म्हणून देवानं या ठिकाणी त्याची इच्छा प्रगट केली. जी समस्या आहे त्याच्याविषयी तो नाही बोलला. Correct? बरोबर ना? Okay. When God said, let there be light, आणि ज्यावेळेस देव बोलला प्रकाश हो, did he only say, let there be light, or did he know what is light? तो फक्त बोलला का की फक्त प्रकाश हो, का त्याला माहित होतं की प्रकाश म्हणजे काय आहे? येतं लक्षात? If I tell you to draw a fish, आणि मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही एक माशाचं चित्र काढा, will all the drawing be the same? तुम्ही सगळेजणच एकसारखे माशाचं चित्र काढाल का? Everybody's fish will be different. आणि मग प्रत्येकाचे जे मासे आहेत त्याचा आकार किंवा वेगवेगळ्या चित्र काढून तुम्ही. Why is it different? मग का वेगवेगळं तुम्ही काढता? का वेगळंपणा आहे? जे इमॅजिनेशन चाललंय, that only is drawing. जे विचारात असतात त्याच गोष्टी त्या चित्रामध्ये उमटतात. In the same way, what you are imagining
you are speaking out of your mouth. आणि म्हणून लक्षात घ्या, त्याच पद्धतीनं ज्या गोष्टी तुमच्या विचारामध्ये असतात त्याच गोष्टी तुमच्या मुखातून बाहेर पडतात. So when the word is spoken, आणि म्हणून ज्यावेळेस शब्द बोलला गेला it is a container. आणि मग त्यावेळेस ते अशा प्रकारचं एक कंटेनर आहे असं आपण समजू. This is a plastic bottle. आणि हे एक प्लास्टिकची बाटली आहे. In this there is something. आणि मग या बाटलीमध्ये काहीतरी आहे. What is there? काय आहे त्याच्यामध्ये? In the same way, आणि त्याच पद्धतीनं when God is speaking the word, ज्यावेळेस देव शब्द बोलत होता, bottle, container. आणि But what is in that word? परंतु त्या शब्दामध्ये काय होतं? The substance called सामर्थ्य called light, that he had his imagination. लक्षात घ्या, ज्यावेळेस देव शब्द बोलला त्यावेळेस देवाच्या मनामध्ये जो प्रकाश आहे त्या प्रकाश नावाचा घटक त्याच्या मनामध्ये होता. So there is a video and there is an audio. आणि म्हणून देवाच्या मनामध्ये व्हिडिओ सुद्धा होता आणि जो शब्द बोलत होता त्याच्यामध्ये आवाज ऑडिओ सुद्धा होता. Now when you are talking or praying, do you have a video or only audio? आणि मग ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमचा व्हिडिओ पण असतो का फक्त ऑडिओ असतो? हा? खरं? नक्की? That's where we fail. याच्यामुळेच बऱ्याच वेळेस आपण नापास होतो. We have got audio loudly, फक्त हे जोरात चालू असतं, but the faith, the confidence in that video which you have in the word is absent. परंतु बऱ्याच वेळेस जो विश्वास, जो आत्मविश्वास जो देवाच्या वचनामध्ये आहे, जो या व्हिडिओमध्ये असतो तेच नेमकं आमच्यामध्ये नसतं. Now during the break, आणि मग ज्यावेळेस मध्यंतर होईल lot of people will come. आणि मग पुष्कळ लोक येतील. And what do you think they will say? आणि तुम्हाला काय वाटतं ते काय म्हणतील? ज्यावेळेस हा ब्रेक होईल त्यावेळेस लोक येतील आणि ते लोक काय म्हणतील? माझ्यासाठी प्रार्थना करा. हा? पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. And what will they talk? Darkness or light? आणि मग ज्यावेळेस ते म्हणतील की पास्टर अशी अडचण आहे, अशी गोष्ट आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा, त्यावेळेस ते कशाच्या बाबतीमध्ये बोलत असतात? प्रकाशाच्या बाबतीमध्ये का अंधकाराच्या बाबतीमध्ये? अंधकाराच्या बाबतीमध्ये. So when you are speaking darkness, will the Holy Spirit take your word or the evil spirit will take the word? आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही अंधकाराच्या गोष्टी बोलत असतात त्या अंधकाराच्या गोष्टी पवित्र आत्मा घेईल की जो आत्मा म्हटलेला आहे तो घेईल? म्हणून वर्ष आली वर्ष गेली, वाट लागलेलीच आहे. कारण काय कारण? आमची सवय आम्ही बदलीच नाही केली आहे. पास्टर ओरडून त्याचा आवाज गेला, परंतु आमची सवय गेली नाहीये. किती पास्टर म्हातारे पण झाले, परंतु सवय म्हातारी होऊन पण गेली नाही. बरोबर आहे की नाही भाई? भाव बोला. हालेलुया. I want to tell you, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, God has given all of us who believe in Jesus a very powerful gift called imagination. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवानं आम्हाला एक अतिशय सामर्थ्यशाली गोष्ट जी दिलेली आहे त्याला म्हटलेलं आहे कल्पना शक्ती. If a person takes a word and starts imagining and starts speaking to himself, आणि समजा एखाद्या व्यक्तीनं देवाचं हे वचन घेतलं, त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली आणि त्याच्या बाबतीमध्ये असणारी त्यानं कल्पना करायला सुरुवात केली, and now he opens his mouth and speaks the word. आणि मग तो आता मुख उघडून ते शब्द तो बोलायला लागतो. Yesterday I was teaching on the woman with the issue of blood. आणि मग काल आम्ही इचलकरंजी या ठिकाणी 12 वर्ष असणाऱ्या रक्तस्रावी स्त्रीविषयी पाहत होतो. That woman exercised Genesis 1, 2 and 3. आणि मग जी 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री होती तिनं आपल्या जीवनामध्ये हे उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 1, 2, 3 या गोष्टींचा सराव तिनं आपल्या जीवनामध्ये केलेला पाहायला मिळतो. That is why she says
If I touch his garment, I shall be healed. आणि म्हणूनच ती म्हणाली की मी जर येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल. She saw the crowd, she did not change the word. आणि मग ज्यावेळेस तिने संपूर्ण गर्दी पाहिली तरी सुद्धा तिने आपले शब्द बदलले नाही. She did not change her vision. आणि तिनं जे काही तिच्या मनामध्ये विचारामध्ये होतं ते सुद्धा तिने ते गर्दी बघून बदलले She नाही. looked at the people. If anybody recognizes her, she'll be stoned to death. Then also, she did not change her. आणि मग त्या गर्दीमध्ये असताना तिला ही सुद्धा भीती वाटली नाही की या गर्दीमध्ये मला रक्तस्राव असताना जर लोकांनी बघितलं तर त्या पद्धतीच्या असणाऱ्या नियमाप्रमाणे मला धोंडमार केली जाईल. पण तिनं कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. ती मात्र त्या वचनावरती स्थिर होती. Ask a question. Do you do that? प्रश्न असा आहे, आपण असं करतो का? As a farmer, I want to ask you. You planted a seed in the morning and in the afternoon you went and dug it out. And then you planted it again and then after 2 hours you went and dug it out. What will happen to the seed? आणि मग एक शेतकरी म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सकाळच्या वेळेस तुम्ही जाऊन शेतामध्ये बी पेरलं, 2 तासांनी जाता ते उकरून बघता कितपत आलं, परत तुम्ही ते पुरून ठेवता, परत आणखी 2 तासांनी जाता, परत ते उकरता आणि बघता कितपत आलं. काय याचा फायदा होईल? In the same way, when your thinking goes against God's word and you speak it out of your mouth, you have destroyed your future. आणि म्हणून लक्षात घ्या, याच पद्धतीनं देवाचं जे वचन आहे त्या वचनाच्या बाबतीमध्ये आम्ही अविश्वासपणा दाखवत आम्ही त्याच्या बाबतीमध्ये बोलत राहतो अविश्वासूपणानं. याचा अर्थ आम्ही आमचं भवितव्य हे नाश करीत असतो. How will you get the harvest? तुम्हाला कसा हा हंगाम मिळेल? The solution that God is showing for any of your problem is the word. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरचा एकमेव उपाय परमेश्वर देत आहे ते म्हणजे शब्द. The Holy Spirit did not go in action until the word was spoken. आणि म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत हा शब्द बोलला गेला नाही तोपर्यंत पवित्र आत्म्यानं त्या ठिकाणी काम केलेलं नाही. When the word goes out of your mouth mixed with faith, Holy Spirit gets into action. आणि म्हणून ज्यावेळेस तुमच्या मुखातून विश्वासानं तुम्ही शब्द बोलता त्यावेळेस पवित्र आत्मा कार्यान्वित होतो. And the more and more you speak words of fear and worry, the evil spirit will take the same word and bring more destruction in your life. आणि म्हणून जर तुम्ही सतत 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 भीती काळजी भीती काळजी भीती काळजी या गोष्टी बोलत असता त्यावेळेस तेच तुमचे शब्द घेऊन तुमच्या जीवनाच्या विनाशाकडे ते जातं. Just read the verse 4. आणि मग उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि 4 वचन. Look what he says. आणि मग काय म्हटलं पहा, उत्पत्ती 1:4. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. Devani? 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 So which came first? Saying came first or seeing came first? You also got confusion. Read that verse 4. 4 वचन. देवाने प्रकाश पाहिला तो चांगला आहे. Devani? So God saw the light was good. आणि मग देवानं पाहिलं की प्रकाश चांगला आहे. Correct? बरोबर. But which one came first? God saw the light or God said, let there be light? कुठली गोष्ट पहिल्यांदा आली? देवानं पाहिली ही गोष्ट पहिल्यांदा आली की देवानं मग प्रकाश बनवला ही गोष्ट पहिल्यांदा आली? God said, let there be light came first, or God saw the light is good came first? कुठला शब्द पहिल्यांदा आला? देव बोलला प्रकाश हो हा शब्द पहिल्यांदा आला का देव म्हणाला की देवाने पाहिलं की प्रकाश चांगला आहे? कोणती गोष्ट पहिल्यांदा आली? पहिला कुठला येते? पाहिलं. पहिला कुठला येते? पाहिलं की बोलला? बोलला का पाहिला? आणि आम्ही काय बोलतो? पहिला मला बघून दे, दिसून दे, नंतर मी बोलणार. हे कुठला नियम आहे? संसारचा. स्वर्गाचं राज्याचं कसं आहे? अगोदर बोल नंतर पाहिला. हालेलुया. हे जेव्हा when I came to know this system, घाम नसताना काम होते. आणि मग ज्यावेळेस ही देवाच्या राज्याची व्यवस्था मला कळाली त्यावेळेस घाम न गाळता सुद्धा माझी कामं व्हायला लागली.
Because God wants you to imagine and speak. Holy Spirit is ready to execute the order. कारण देवाची इच्छा अशी आहे की आपण विचार करावा, विचार म्हणजे कल्पना त्याची करावी, मग शब्द बोलावा, कारण पवित्र आत्मा तयार आहे त्या गोष्टीला पूर्णत्वास नेण्यासाठी. Every time the word is aligned with the word of God, Holy Spirit is in action. Every time it is against the word of God, Satan is in action. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळेस देवाचं सत्यवचन हे कार्यान्वित असतं त्यावेळेस देवाचा आत्मा ते येऊन घेऊन जातं, परंतु ज्या गोष्टी देवाच्या वचनाच्या विरोधात असतात त्यावेळेस हा जो दुष्ट आत्मा आहे तो मात्र तयार असतो, तो त्या गोष्टी घेऊन तो त्याचं कार्य करायला सुरुवात करतो. So do we live by faith or by sight? मग आपण विश्वासानं जगतो की आम्ही आमच्या दृष्टीनं किंवा नजरेनं आम्ही जगतो? बस आहे. A person who lives by faith, his life is supernatural every day. That is beyond his own ability. आणि मग जो व्यक्ती विश्वासानं जगतो त्याचं जीवन हे अतिशय अद्भुत, अगदी त्याच्या क्षमतेच्या पलीकडचं असणारं अद्भुत असं त्याचं जीवन असतं. Hallelujah. So from now on, are you going to say you're sick or you're going to say, thank you Jesus, I'm already healed? का तुम्ही आता इथून पुढे म्हणणार आहात की देवा मी आजारी आहे, का असं तुम्ही म्हणणार आहात की देवा मी अगोदरच आता बरी झालेली आहे? Hello. बोला साहेब. बोला. हा, देवा मी आजारी आहे, प्रार्थना करतोय हे बोलणार की देवा मी आता बरी झालेली आहे हे तुम्ही बोलणार? Hallelujah. मी एक माझं I want to share a testimony. मला माझी एक छोटीशी साक्ष सांगायची आहे. I go to Africa many times. आणि बरेचदा ते आफ्रिकेला गेलेले आहेत. And in Africa, malaria is very strong. आणि आफ्रिकेमध्ये मलेरिया नावाचा हा जो रोग आहे तो अतिशय भयानक असा आहे. That sickness is worse than COVID. आणि मग अगदी कोविड जो आहे त्याच्या सुद्धा हा घातक असा हा मलेरिया आफ्रिकेमध्ये आहे. The man will die in 4 days. कारण ज्याला हा मलेरिया होतो तो 4 दिवसामध्ये मरण पावतो. If the treatment is not given in 4 days, he is dead. आणि मग जर योग्य प्रकारचे उपचार नाही मिळाले तर 4 दिवसामध्ये मनुष्य मरून जातो. So I came back from Africa. आणि मग मी आफ्रिकेमधून परत आलो. I went to another country. आणि मग मी दुसऱ्या देशामध्ये गेलो. And I started having fever. आणि मग मी दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर मला हळूहळू ताप यायला लागला. So my brothers, they took me to the doctor just to take a blood test. आणि मग माझ्या बंधूंनी मला डॉक्टरकडे घेऊन गेले की तुमच्या रक्ताची आपण तपासणी करूया. Not for the treatment. उपचारासाठी नव्हे, तपासणीसाठी घेऊन गेले. When the test report came, आणि ज्यावेळेस हे जे रिपोर्ट होते ते आले, they said you are quarantined for 28 days. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला 28 दिवस हे क्वारंटाईन वेगळं राहावं लागेल. I said I cannot stay 28 days. आणि मी म्हणालो 28 दिवस मला राहणं शक्य नाही. I'll stay only 2 days and I have to go the 3rd day to another country to preach. आणि मी म्हणालो की मग 28 दिवस राहू शकणार नाही, जास्तीत जास्त मी 2 दिवस वेगळं राहील. तिसऱ्या दिवशी मला दुसऱ्या देशामध्ये जाऊन देवाचं वचन सांगायला हवंय. They said you're mad. आणि ते म्हणाले की तुम्ही मूर्ख आहात. Here is life and death and you're telling about going and preaching the word. आणि या ठिकाणी तुमचा जीवनाचा आणि मरणाचा प्रसंग उभा राहिलेला आहे. त्या प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही म्हणता की तुम्हाला जाऊन देवाचं वचन सांगायचं आहे. So I said we'll make a deal. आणि मग मी म्हणालो की ठीक आहे, आपण एक व्यवहार करूया. You check me after 48 hours. आणि मी त्यांना असं म्हणालो की 48 तासानंतर तुम्ही माझी तपासणी करा. You'll not find malaria. माझ्यामध्ये मलेरिया आढळणार नाही. Then will you give me the permission to go? आणि मग हे जर झालं तर तुम्ही मला परवानगी द्याल का? The doctor started laughing and said, okay. मग हे मी सांगितल्यानंतर No. डॉक्टर हसायला लागला. तो म्हणला, ठीक आहे बघूया आपण. As soon as the lunch is over, all of them will go. Today no lunch. Why do you want praise and worship? Why do you want praise and worship? हॅलो, एक मिनिट. तुम्हाला गीत ऐकायचं की वचन ऐकायचं? खरं सांगा. झालं? गीत गाऊन आहे ना टाइम घालू नका. वचन ऐका, सत्य माहीत पडणार,
सत्य तुम्हाला विजय देणार आणि सैतानाला ठोकणार. मी जे बोलतोय सत्य बोलतोय, टाइमपास करायला आलं नाही. हालेलुया. हालेलुया. सो मी डॉक्टरला सांगितलं 48 तासात तुम्ही चेक करा. सॉरी, यू चेक मी इन 48 आवर्स, देर बी नो मलेरिया. आणि मी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही 48 तासानंतर माझी पुन्हा तपासणी करा, मी सांगतो की मला मलेरिया नसणार. द डॉक्टर स्टार्टेड लाफिंग आणि मग डॉक्टरांना हसायला सुरुवात केली अँड शी सेड ओके. आणि ते म्हणाले ठीक आहे बघूया. नाउ टेल मी व्हॉट डू यू थिंक आय डिड फॉर 48 आवर्स. आणि मग तुम्ही विचार करा की या 48 तासामध्ये मी काय केलं असेल. See, we have to learn. I told you this is not a preaching class. They are teaching class. लक्षात घ्या, तुम्ही शिकण्यासाठी आलेला आहात. शिका. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मी प्रसारासाठी नाही तर तुम्हाला शिकवण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही शिका या गोष्टी. What do you think I did for 48 hours? तुम्ही विचार करा किंवा मला सांगा की या 48 तासामध्ये मी काय केलं असेल. Then I'll tell you what I did. ठीक आहे, मी सांगतो या 48 तासामध्ये मी काय केलं. God said, let there be light, and there was light. देव म्हणाला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. In the same way I said, thank you Lord, malaria is gone and I'm completely healed. आणि मग मी काय केलं या 48 तासामध्ये देवाला म्हणालो, देवा मला तू मलेरिया मधून बाहेर काढलास, देवा तुझ्या नावाला धन्यवाद असो. I must have said it 5 minutes. आणि हे सगळं मी 5 मिनिटामध्ये बोललो. And 2 days I was writing notes what I'm going to teach over there in the next country. आणि हे 5 मिनिटासाठी मी बोललो की देवा तुम्हाला मलेरियातून बाहेर काढलास, मला मलेरिया झाला नाही, देवा तुझ्या नावाला धन्यवाद. 5 मिनिट बोललो. उरलेला सगळा वेळ मला जे त्या ठिकाणी संदेश द्यायचा होता त्याची मी तयारी करायला लागलो. For 2 days. 2 दिवस मी तयारी करत होतो. The doctor came and checked. आणि डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली There's no malaria. आणि मग मलेरिया नव्हता. I took a flight, went to the next country, reached and I came back. आणि मग मी माझं विमान पकडलं, मी दुसऱ्या देशामध्ये गेलो, त्या ठिकाणी संदेश दिला आणि परत आलो. 10 days I preached over there. आणि जवळपास 10 दिवस मी त्या ठिकाणी संदेश देत होतो. 9 days I could not stand. आणि 9 दिवस मी उभारू शकलो नाही, There was so much of weakness in the body. कारण शरीरामध्ये तितका अशक्तपणा जाणवत होता. But full day, from morning till night, I preached the word. परंतु सकाळपासून रात्रीपर्यंत मी देवाचं वचन सांगत होतो. Because if I believe I'm healthy, Praise the Lord. कारण मी जर हा विश्वास ठेवतो की मी पूर्ण बरा झालेलो आहे, then why should I lie down in the bed? तर मग मी का त्या अंथरुणावरती जाऊन झोपावं. That is called faith. आणि यालाच विश्वास म्हटलेला आहे. And then they came, then I had to come back. आणि ज्यावेळेस मी परत माघारी आलो, So the doctor said, I want to test you. आणि डॉक्टर म्हणाले की मला तुमची तपासणी करू द्या. But when she saw me, she said, no need of a test. You are आणि ज्यावेळेस डॉक्टरनी मला पाहिलं त्यावेळेस ते म्हणाले ठीक आहे राहू द्या, आता काही तुमची तपासणी करण्याची गरज नाहीये. There was another person in the team आणि मग त्या संघामध्ये आणखी एक व्यक्ती होता from Africa. आफ्रिकेमधून. He also got malaria. I also got malaria. He died. I am living. आणि त्या माझ्या संघामध्ये आणखी एक व्यक्ती होता, तो आफ्रिकेमध्ये होता, त्याला सुद्धा मलेरिया झाला होता, मलाही मलेरिया झाला होता. मलेरिया मधून मी बाहेर पडलो आणि दुर्दैवानं तो मरण पावला. That's what Jesus is talking about. आणि ह्याच गोष्टी येशू ख्रिस्त बोलत आहे. There are 4 kinds of soil. 4 प्रकारची जमीन आहे. And that's what he's saying. आणि तो याच विषयी बोलत आहे. The problem is never with the word. देवाच्या वचनाविषयी समस्या नाहीये. The problem is with the soil. जो समस्या आहे ते जमिनी बाबतीत आहे. Are you listening? तुम्ही ऐकत आहात ना. God is my witness. देव माझा साक्षीदार आहे. When there was COVID, ज्यावेळेस हा कोविड होता people who were positive, आणि ज्या लोकांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता, I used to go and hug them. मी जाऊन त्यांना आलिंगन देत होतो. From their mouth, I used to drink water. आणि ज्या तोंडाने ते पाणी पित होते तेच पाणी मी पित होतो. And I would tell them, आणि मी त्यांना सांगत होतो, this COVID cannot touch me. मी त्यांना सांगत होतो हा कोविड मला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. Why? This word is more powerful than the COVID. कारण हे जे देवाचं वचन आहे ते या कोविड पेक्षा सुद्धा खूप सामर्थ्यशाली आहे. Hallelujah. हालेलुया. Did you ever see a thermometer? तुम्ही आतापर्यंत थर्मामीटरचा हा शब्द वापरूया. तापमापी ज्याला मराठीमध्ये म्हणतात थर्मामीटर, ताप ज्याच्याद्वारे मापला जातो तो. Have you used thermometer? वापरलाय कधी? So the thermometer will always speak the change. It will tell you the present situation. आणि हा जो थर्मामीटर आहे जो आपण वापरत असतो, आजूबाजूला काय वातावरण आहे ते सांगत असतं. बरोबर बरोबर ना.
And there is something called as thermostat. फ्रीज मध्ये आहे ना थर्मोस्टॅट, एअर कंडिशन मध्ये थर्मोस्टॅट. आणि मग जे एसी आहे किंवा फ्रीज आहे त्याच्यामध्ये थर्मोस्टॅट असं असतं. The room temperature is showing 34 degree. आता समजा ज्या खोलीमध्ये आपण आहोत त्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणचं तापमान 34 डिग्री सेल्सिअस दाखवतो. But you got a remote, you can put it 20 degree. आणि मग तुम्ही रिमोट घेता म्हणतात 34 डिग्री सेल्सिअस आतमध्ये खोलीमध्ये आहे, आपण जरा कमी करूया आणि मग आपण 24 वरून आणून ठेवतो, No, 20. 20 वरती आणून ठेवतो. Now the moment you put 20, आणि ज्या क्षणाला तुम्ही 20 वरती ते टेम्परेचर आणून ठेवता, will the compressor ever go off? ज्यावेळेस तुम्ही 20 वरती ते आणून ठेवता त्यावेळेस त्या एसी मध्ये असणारा जो कॉम्प्रेसर असतो तो बंद होतो का? The thermostat will demand the compressor to be on till the room becomes 20. आणि म्हणून जोपर्यंत आतमध्ये जो थर्मोस्टॅट असतो तो कॉम्प्रेसरला सांगतो की जोपर्यंत या वातावरण या खोलीमधलं टेम्परेचर आहे ते 20 पर्यंत येत नाही तोपर्यंत तू काम करत राहायचंस. Hallelujah. आलं लक्षात? In the same way, when a person is speaking his faith, let there be light, and there is light. He does not stop the compressor. He does not stop his faith. He continues his in faith till the temperature comes to that manifestation. आणि म्हणून त्याच पद्धतीने अशाच या गोष्टी आहेत की जोपर्यंत तुम्ही विश्वासाने बोलत नाही तुमची परिस्थिती खाली येत नाही त्या पद्धतीने हे कॉम्प्रेस्टेड आहे ते ज्या पद्धतीने त्या कॉम्प्रेसरला सांगत असतं त्या पद्धतीनेच या गोष्टी आमच्या विश्वासापर्यंत घेऊन जात असतं. Hallelujah. हालेलुया. Would you like to speak some? Should I continue? Praise God. Hallelujah. So in life there are two kinds of people. आणि म्हणून जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. One speaks like a thermometer, आणि एक लोक जे या थर्मामीटर प्रमाणे बोलत असतात and another speaks like a thermostat. आणि दुसरे लोक आहेत ते थर्मोस्टॅट प्रमाणे बोलत असतात. One speaks his fear, आणि एक असतात ते भीतीविषयी बोलत असतात and another speaks his faith. आणि दुसरे असतात ते विश्वासाविषयी बोलत असतात. And people who speak like thermostat, आणि जे लोक या थर्मोस्टॅट प्रमाणे बोलत असतात they are the ones who will kill that COVID. तेच लोक आहेत जे या कोविडला सुद्धा मारू शकतात. And the person who speaks like a thermometer, परंतु जे लोक या थर्मामीटर प्रमाणे बोलतात they are the ones who die. तेच लोक आहेत जे भीतीनं ग्रासतात आणि मरून जातात. And that's what God is teaching us. आणि हीच गोष्ट देव आम्हाला शिकवत आहे There is darkness, की त्या ठिकाणी अंधकार आहे there is formlessness, आणि त्या ठिकाणी आकारविरहित गोष्टी आहेत the earth is void, आणि त्या ठिकाणी ही जी पृथ्वी आहे ती शून्य अवस्थेमध्ये the आहे Holy Spirit is there, आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे. but Holy Spirit is not doing anything until you open your mouth. परंतु हा पवित्र आत्मा तोपर्यंत कार्य करणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं मुख उघडणार नाही, Unless you speak your faith. जोपर्यंत तुम्ही विश्वासानं बोलत नाही. So when you speak, let there be light, आणि जो वेळेस तुम्ही विश्वासानं म्हणता की त्या ठिकाणी प्रकाश हो then there will be light. तर त्यावेळेस त्या ठिकाणी प्रकाश होणार. Hallelujah. Okay, now let's see the 4 kinds of soil. Let's go to the first soil. आणि मग 4 प्रकारच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीविषयी बघूया. पहिली जमीन, And these are they by the wayside, where the word is sown, and when they heard, Satan comes immediately and takes the word that was sown in their heart. आणि मग 15वं वचन असं आहे की वाटेवरती वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. Is Satan here? Is Satan here? सैतान या ठिकाणी आहे का हो? How do you know he's there? तुम्हाला कसं कळतं आहे या ठिकाणी? Because we too are here. No joke, that's what he said. When the word is being sown or when the word is being preached, Satan comes at once. वचन असं सांगतं की ज्या वेळेस हे बी पेरलं जात होतं त्यावेळेस सैतान त्या ठिकाणी आलेला आहे.
त्या ठिकाणी लवकर आलेला आहे. त्या ठिकाणी लवकर आलेला आहे. If you want to learn from Satan something, learn this. आणि That जर- Satan always comes when the preaching comes. आणि ज्यावेळेस देवाचं वचन येतं त्याच्या अगोदर सैतान येत असतो. We come when आम्ही कधी आलो? Satan doesn't take a delay in coming. आणि सैतान हा येण्यामध्ये कधीच उशीर करत नाही. Why is he coming so quickly? का लवकर तो येतो? Because he knows if the seed is in you, you will do the work like Jesus did. कारण त्याला सुद्धा माहित आहे की जर तुम्ही देवाचं वचन ऐकलं, देवाचं बीज जर तुमच्या आतमध्ये गेलं, तर येशूनं ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने तुम्ही करणार. Hallelujah. Now the question is among all of us, आता प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी आहे, who among you is a person where the seed fell along the pathway? आणि मग या वाटेवरती जे बी पडलं जातं त्याच्यामध्ये प्रथम कोण येतं? Who is that? कोण? How will you know who is that person? तुम्हाला कसं कळतं तो व्यक्ती कोण आहे? Hello? डॉक्टर साहेब, आता तुम्ही माझ्या जवळ आहे, त्यांना बोला ना अमुकच्यासाठी बरोबर थोडं बोलायला. काय पास्टर साहेब जे विचारतात ते जरासं कळालं असलं तर त्यांना प्रतिसाद द्या. जे जे काही उत्तर मगापासून एकटेच बोलतात त्यांना असं वाटायला नको की मी एकटेच सांगतात. बरोबर. जरा ज्यांना ज्यांना माहिती आहे ते प्रश्न विचारले तर सांगा जरा. So now tell me, who are the ones who is on the wayside? आणि मला सांगा त्या वाटेवरती कोण आहे? Because the Bible is very clear, Satan comes at once and takes the seed away. कारण पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून नेतो. So when a pastor is preaching in the church and Satan is coming and taking the seed away, why to preach then? आणि मग जर पास्टर एखाद्या मंडळीमध्ये देवाचं वचन सांगत असतील आणि त्यावेळेस सैतान येऊन जर हे वचन हिरावून नेत असेल तर मग पास्टरांचं बोलण्याला काय उपयोग होणार आहे? Which are these people? मग हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? Okay, Matthew 13:19 will give you the answer. मत्तय 13 अध्याय आणि 19 वचन. मत्तय कृष्णवर्तमान याचा 13 अध्याय आणि 19 वचन. मत्तय 13:19. जो कोणी राज्याचे वचन ऐकतो, जो कोणी, अरे बोला ना प्लीज. जो कोणी राज्याचं वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दृष्ट येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. हालेलुया. सो व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट? आणि म्हणून महत्वाचं काय आहे? यू मस्ट अंडरस्टँड. हे आम्हाला समजलं पाहिजे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ अंडरस्टँड? आणि मग समजलं याचा अर्थ काय? समजलं याचा अर्थ काय? ओके, आय गिव एन एक्झाम्पल. ठीक आहे, मी एक उदाहरण देतो. डू आय नो यू? तुम्ही कोण आहात आम्हाला माहित आहे का? नाही, आय डू आय नो यू? डू आय नो यू? पाळत साहेब माहित आहेत? नाही. पहिल्यांदा भेटलं ना? पहिल्यांदाच भेटतायत ना तुम्ही? करेक्ट. आता ए बाबा, जस्ट सपोर्ट, डोंट शो. गो अँड स्विच ऑफ माय माइक. तू जा आणि यांचा माईक बंद करू नये. डोंट शो. हा, दाखवू नका कुठला खटका बंद करायचा आहे. तोडफोड करू नका, कुठले वायर बियर काढू नका. फक्त खटका बंद करायचा प्रयत्न कर, बाकीचं काय शॉर्ट सर्किट करू नको. यू हॅव नो आयडिया. बाबा जरा तिला दाखव, हा माईक कसा बंद होतो. तिला दाखव बाबा. प्रेज द लॉर्ड. चालू आहे. Put it on. Put it off. Hallelujah. हा, Put it on. बंद चालू कर माईक. नाही. Put it on. आता चालू कर. Praise God. It's off. बरोबर नाही शिकली. बरोबर शिकव रे बाबा. समजव तिला. हा, बंद कर. चालू कर. प्रेस गॉड. आता यांचा माईक बंद कर. झालं, परत दाखव. झाला बंद.
ऑन कर. चालू झाला. नाव व्हॉट इज शी गेटिंग? आता काय करत आहे ती? शिकत आहे. म्हणजे समज म्हणजे काय? समज म्हणजे काय? नॉलेज विच इज प्रॅक्टिकल वर्किंग नॉलेज. याचा अर्थ असा की जे ज्ञान आहे ते ज्ञान व्यवहारामध्ये आणणं याला समज म्हटलेलं आहे. Hallelujah. And once a person understands how this word can bring harvest in your life, Satan cannot take that seed away. आणि म्हणून ज्या व्यक्तीला कळतं की आपल्या जीवनामध्ये हा हंगाम कसा आणायचा आहे, हे जर एखाद्या व्यक्तीला कळलं तर सैतान या गोष्टी तुमच्यामधून हिरावून नाही घेऊ शकत. Now did she understand? आता तिला समजलं ना? Go and put my mic off, not his, huh? Go. आता Hey, don't show, don't. आता तू दाखवायचं नाही. आता जायचं आणि यांचा फक्त माईक बंद करायचा. Don't show her. Praise the Lord. Put it on. आता चालू करा. तुम्हाला मिक्सर साठी एक मस्त कॅन्डिडेट मिळाली. Hallelujah. Yeah, come. या In the same way, when you understand the word of God, you begin to use the word. The word also switches off the kingdom of darkness and switches on the kingdom of God. आणि ज्या पद्धतीने आपण हे पाहिलं त्याच पद्धतीने देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही चालू करता त्यावेळेस देवाचं स्वर्गाचं राज्य आहे ते तुम्ही उघडता. ज्यावेळेस हे बंद करता त्यावेळेस सैतानाचं जे अंधकाराच्या गोष्टी आहेत त्या बंद केल्या जातात. Okay, let us pray. आपण प्रार्थना करू. Heavenly Father, we thank you, we praise you for teaching us the truth. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. हे जे सत्य आहे ते तू आम्हाला शिकवत आहेस. Thank you, Lord, that today you have given to each one the power to know the mystery of the kingdom of God. आणि आज या ठिकाणी प्रत्येकाला प्रभू देवाच्या राज्याचं जे रहस्य दान आहे ते समजून घेण्याचं सामर्थ्य तू त्यांना देत आहेस. Thank you, Lord, that your word is alive and active. आणि प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन जिवंत आणि सक्रिय आहे. Your word is a living seed. आणि तुझं वचन हे जिवंत बीज आहे. A seed always produces its own kind. कारण हे जे बीज असतं ते नेहमीच आपल्यामधून इतर गोष्टींना जन्म देत असतं. It is we who have gone wrong, O Lord. आणि बऱ्याच वेळेस आम्ही ते व्यक्ती आहोत की जे आम्ही चुकीच्या पद्धतीने When करत we असतो. saw darkness, we opened our mouth and said what we saw. आणि मग बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये जो अंधकार असतो जो अंधकार असतो त्या अंधकाराकडे आम्ही पाहतो आणि त्या गोष्टी आम्ही बोलत राहतो. Hallelujah. Thank you, Father, परमेश्वर पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो that you have touched every person over here. आणि जे या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आहे त्यांना तू स्पर्श केलेला आहेस. And this word has entered their heart. आणि जसं हे तुझं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. Lord, your word has brought forth a great harvest is what we believe. आणि आम्ही असा विश्वास ठेवतो की तुझ्या वचनांच्या द्वारे पुष्कळ असा हंगाम कापणीस येईल. Lord, cancel every negative word that has come out of our mouth. आणि आमच्या मुखातून जे नकारात्मक गोष्टी बाहेर पडतात त्यांना आम्ही रद्द करीत आहोत. And let your word that goes forth bring forth the harvest. आणि तुझे शब्द आमच्या मुखातून बाहेर निघू देत जेणेकरून तो हंगाम आम्हाला पाहता येईल. We thank you, we praise you for this great work. आणि प्रभू या अतिशय सुंदर अशा कार्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो. Amen. आमेन. In a very special way, we pray for our leader. आणि अतिशय एक वेगळ्या पद्धतीनं आपले जे या मंचावरती आपले पाहुणे आहेत जे पुढारी पण करत आहेत आपल्या भागाचं त्यांच्यासाठी आपण प्रार्थना Lord, करू. it is you who has chosen him. आपण प्रार्थना त्यांच्यासाठी करूया. स्वर्गीय परमेश्वर पित्या, तूच असा व्यक्ती आहेस की ज्याने त्यांना निवडलेला आहे. You have anointed him. आणि तूच त्यांना अभिषेक केलेला आहेस. You have empowered him. आणि तूच तुझं सामर्थ्य त्यांना दिलेलं आहे. It is you who is filling him with your wisdom. आणि तूच त्यांना ज्ञानानं भरत आहेस. That every decision he takes, आणि जे काही ते प्रत्येक निर्णय घेतात it is for the betterment of the people. आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे निर्णय असतात. Lord, we thank you परमेश्वरा, आम्ही तुझा आभार मानतो that every seed that he plants in people's life, की ते प्रत्येक बीज जे लोकांच्या मनामध्ये पेरत आहेत of that harvest, Lord, he, his family, his generations after generations are blessed.
आणि मग त्याने जे काही लोकांच्या जीवनामध्ये कल्याणकारी गोष्टीच्या द्वारे बीज पेरलेलं आहे त्याच्यामधून त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या लेकरांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आशीर्वादांची ते कापणी करतील. Father, like David, like Daniel had an excellent spirit. आणि जसं प्रभू आम्ही पवित्र शास्त्रामध्ये दानिएलाविषयी पाहतो की त्याला सुज्ञ असा आत्मा होता. In the same way, your excellent spirit is upon him. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो सन्माननीय जे आमचे पाहुणे आहेत त्यांच्यावरती तुझा असा सुज्ञ आत्मा असू दे, So that like Daniel की ज्या पद्धतीनं दानिएलानं was filled with wisdom and he spoke to the king. आणि ज्यावेळेस त्याच्यावरती हा सुज्ञ आत्मा होता तो ज्ञानानं भरला आणि त्याच्यानंतर त्याने जाऊन राजाशी बोलला. That brought salvation and saving power upon the Jews. आणि मग जे यहुदी लोक त्या ठिकाणी होते तो बोलला, त्याच्यामुळे त्या यहुदी लोकांचं तारण झालं आणि यहुदी लोकांचं रक्षण झालं. In the same way, Lord, प्रभू अगदी त्याच पद्धतीनं the excellent spirit in him प्रभू जे मंचावरती आमचे पाहुणे आहेत त्यांच्यावरती तुझा हा सुज्ञतेचा आत्मा असू दे. brings tremendous transformation in the lives of people in Kolhapur. आणि मग या वारणा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये अतिशय अद्भुत रीतीनं त्यांच्याद्वारे एक परिवर्तन घडून येऊ दे. Lord, let the promotion take place. आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक पदोन्नती होऊ दे. And through him, O Lord, let many people be touched. आणि मग त्यांच्याद्वारे अनेक लोकांना तू स्पर्श कर. Let there be no lack in his life. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टींची कमतरता पडू देऊ नकोस. Meet all his needs आणि त्यांच्या ज्या गरजा असतील त्या सगळ्या गरजा तू भागव according to your riches आणि तुझ्या अगदी वैपुल्यानुसार in Christ Jesus. येशूमध्ये. Father, we thank you प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. for blessing all of us here. आम्ही या ठिकाणी आहोत, आम्ही प्रत्येकाला आशीर्वादित केल्याबद्दल In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Amen. आमेन. हॅलो. अतिशय सुंदर आणि प्रभूपणे या ठिकाणी देवाचं वचन आम्ही ऐकलं. ज्यावेळी मी देवाचं वचन ऐकत असताना पुढे आम्हाला काय काय मिळेल याचा विचार मी या ठिकाणी करत होतो. अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय सुंदर वचन या ठिकाणी पास्टर जॉन्सन याने आम्हाला देव केलं. यावेळी जन स्वराज्याचे अध्यक्ष पन्हाळा शाहूवाडी विधानसभेचे माननीय डॉक्टर आमदार विनयरावजी कोरे आज आपल्यामध्ये साहेब आपल्यामध्ये, आणि यावेळी त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. पन्हाळा शाहूवाडी या ठिकाणी असणारे जे पास्टर्स वर्ग आहेत त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे पास्टर ऐनफोनी आणि पास्टर जॉन्सन पण येतात, त्यांची प्रार्थना करतील, स्पेशल प्रार्थना करतील. आणि जे पास्टर या ठिकाणी अवेलेबल आहेत पन्हाळ्यामध्ये असतील, शाहूवाडीमध्ये असतील आणि कोल्हापूर भागातले असतील त्यांना नंबर विनंती की कृपया आपण या मंचावर यायचं आहे आणि साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सर्वजण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सर्वजण जोरदार टाळ्या वाजवूया आपण सर्व साहेबांसाठी. साहेब पुढे या. साहेब पुढे या ना. साहेब जे आपल्या समोर जे पास्टर्स वर्क आहेत हे पन्हाळा आणि शाहूवाडी या ठिकाणी हे पास्टर म्हणून काम करतात आणि अतिशय सुंदर आणि प्रभावीपणे ते देवाचे सेवा कार्य करत आहेत. अनेक लोकांच्या पर्यंत जाऊन देवाच्या वचनाची पेरणी करत आहेत. अनेक लोकांना ते चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ करत आहेत आणि विशेष आपला वर्धस्त त्यांच्या वाचवा हीच आपणाजवळ विनंती करतो. त्याचप्रमाणे रोपी टीव्हीच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करू इच्छितो आणि आमच्यामध्ये पास्टर जॉन्सन आहेत यावेळी पुढे येतील आणि ओपी टीव्हीच्या वतीने त्यांचं स्वागत करतील. ठीक आहे, यावेळी प्रार्थना करूया आणि पास्टर जॉन्सन पुढे येतील आणि प्रार्थना करतील. Heavenly Father, we'll take that. It is already on. Yeah, take stuff.
आपण एक विशेष प्रार्थना आपल्या आमदार साहेबांसाठी यावेळेस करणार आहोत. आपण नेत्र बंद करूया आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. Heavenly Father, we thank you, we praise you. स्वर्गीय परमेश्वर पित्या, आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो You are the God who answers prayers. की तू असा देव आहेस की जो आमच्या प्रश्नांची उत्तरं देतोस. You send forth your angels to serve us. आणि तू आपल्या देवदूतांना पाठवून त्यांच्याद्वारे तू आमची सेवा करीत असतोस. You have made angels to be ministering spirits. आणि प्रभू, तू देवदूतांना यासाठी बनवलेलं आहेस की त्यांनी आमची सेवा करावी. Sent to serve those who are to inherit salvation. आणि प्रभू, जे सार्वकालिकचं तारण आहे त्यांची ते सेवा करीतात. I thank you, Lord, that you have put angels in charge of him. आणि प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की या देवदूतांचा पूर्ण नियंत्रण त्याच्यासाठी तू दिलेला आहेस. To give him a complete protection in every moment of his life, आणि for त्यांची him and his family. आणि त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या परिवारासाठी प्रत्येक क्षणामध्ये तुझे हे देवदूत त्यांची सेवा करू देत आणि त्यांचं रक्षण करू देत. Lord, I thank you that you have redeemed him from every curse of the Lord. आणि प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की प्रत्येक शापामधून तू त्यांना मुक्त केलेला आहेस. Because Christ has redeemed us from the curse of the law. कारण जे नियम होते त्या नियमाच्या शापापासून तू मुक्त केलेला आहेस. And you have blessed him with Abraham's blessings. आणि अब्राहामाचे आशीर्वाद तू दिलेले आहेस. Abraham was blessed and a blessing to the nations. So also our precious brother is blessed and a blessing to the nations. आणि ज्या पद्धतीने अब्राहामाला आशीर्वाद मिळाले त्यामुळे अब्राहामानं अनेकांना आशीर्वादित केले, अगदी त्याच पद्धतीनं या आमच्या बंधूला तू आशीर्वादित कर, ज्याच्याद्वारे अनेक जण आशीर्वादित होतील. Lord, as Joshua was meditating on the word day and night, आणि जसं यहोशुआ हे प्रत्येक दिवस तुझं वचनाचं मनन करीत होता and lived by the word, आणि तो देवाच्या वचनांच्या द्वारे जगत होता and he found his way prosperous and successful. आणि मग त्याच्या जीवनामध्ये त्याला भरभराट आणि यश याची प्राप्ती झाली. In the same way, Lord, we thank you for the same anointing on our precious brother. आणि मग अशाच प्रकारचे हे सुंदर अशा अभिषिक्ताच्या गोष्टी आमच्या या सुंदर अशा बांधवांबद्दल आम्ही तुला देतो. That he has built his house on the rock कारण त्यांनी आपलं घर हे खडकावरती बांधलेलं आहे. like a wise man. आणि जसं एक शहाणा मनुष्य आहे, No matter what storm come, flood come, wind come, or anything comes against him, his house will stand firm without any cracks. आणि मग वादळ आली, महापूर आला, वेगवेगळ्या प्रकारची संकट आली, पण काहीही घडलं तर त्याचं घर हे खडकावरती असल्यामुळं त्याच्या घराला तडा गेला नाही. Thank you, Lord, that what his eyes have not seen, what his ears have not heard, what has not entered his heart, those things you have prepared for him. आणि प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की डोळ्यानं कधी पाहिलं नाही, कानानं कधी ऐकलं नाही, अंतःकरणामध्ये कधी विचार केला नाही, अशा गोष्टींची तू त्यांच्यासाठी तयारी केलेली आहेस. Because you have got a purpose and a mission, because he loves you. आणि प्रभू, तू त्यांच्या जीवनामध्ये एक ध्येय दिलेलं आहेस, एक दृष्टांत दिलेला आहेस, एका विशिष्ट उद्देशानं. And I thank you, Lord, that he discovers his assignment. आणि प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की जी काही कामगिरी दिलेली आहे ती कामगिरी ते पूर्णत्वाकडे नेत आहेत. I thank you, Lord, that every one of your plans are accomplished in his life. आणि प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझ्या ज्या योजना आहेत ते प्रत्येक योजना ते पूर्णत्वास घेऊन जात And we आहेत. declare in unity, Lord, that every plan and purpose of Satan is destroyed from the root, and it shall never ever come to pass. आणि आम्ही तुझ्या नावामध्ये या ऐक्याची घोषणा करतो की या सैतानाच्या सर्व गोष्टी आता आम्ही विनाशाकडे घेऊन टाकतो, ज्या कधीच आता या ठिकाणी येऊ शकणार नाहीत. We thank you, Lord, that he is a person through your grace and abundance of grace is able to overcome every test of his life. आणि प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्यावरती तुझी कृपा, भरपूर अशी कृपा आहे आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक समस्येला ते पार करून जातील. Thank you, Lord, like Daniel is surrounded by Shadrach, Meshach and Abednego as the friends. In the same way, you have surrounded him with people of faith, people who walk by the Spirit and not in the flesh. आणि प्रभू, आम्ही बायबलमध्ये पाहतो की दानियल नावाचा व्यक्ती होता आणि त्याला चांगले मित्र होते, शद्रक, मेशक आणि अबेदnego यांची त्यांना चांगली संगती मिळाली होती. आम्ही सुद्धा विश्वास करतो की त्यांच्यासोबत अनेक चांगल्या लोकांचा समूह आणि सहभागिता तू त्यांना दिलेली आहेस. They walk by Spirit and not by flesh. आणि ते चालत असताना आपल्या आत्म्यानं चालतील, जे डोळ्यांना दिसतं, शरीराला वाटतं त्या पद्धतीने ते चालणारे नव्हे. And we thank you, Lord,
for all the victories that are in the pipeline right now, and it's manifesting one by one in his life. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये एक एक विजय, एक एक चांगल्या चांगल्या गोष्टींची तू घोषणा करायला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल प्रभू मी तुला धन्यवाद देतो. And through him, O Lord, the community is being blessed and blessed and blessed and blessed in Jesus' name. आणि त्यांच्याद्वारे अनेक 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 समाज आशीर्वादित येशूच्या नावामध्ये होणार आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. He shall always be remembered as a man who came to be a blessing to the nations. आणि या व्यक्तीची नेहमीच लोकांच्या मध्ये ही ओळख राहणार आहे की हा एक असा व्यक्ती आहे की जो लोकांसाठी आशीर्वादांचं कारण बनला. We thank you for answering our prayer. आणि प्रभू मी तुला धन्यवाद देतो की आमची प्रार्थना तू ऐकलीस In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. रोखे चॅनलच्या वतीनं कोडोलीतील ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं मानवाच्या आरोग्यावर आलेलं एक महासंकट आपण पार करत असताना जी प्रचंड मोठी खळबळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये माजली. एक चांगलं आरोग्य सगळ्यांना लाभावं, मानवजातीच्या आयुष्यात आलेलं ही अडचण दूर व्हावी आणि परमेश्वराबद्दल असणारी आपली श्रद्धा पुन्हा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपल्या मनामध्ये आपण जागृत करावी. यासाठी एका प्रार्थना कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जावं म्हणून खरं तर आजचा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला. अतिशय मनोभावे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी मनस्वी प्रार्थना करण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले कोडोली गावातून आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले सगळेच माझे आदरणीय बंधू आणि भगिनी, खरं तर अतिशय सुंदर असं आपल्याला या ठिकाणी बायबलचं, येशूचं वचनं समजावून सांगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, सुंदर असं त्यांच्या भाषेमधल्या इंग्रजीमध्ये सुद्धा एक ज्याला आपण स्वीटनेस म्हणतो, सुंदर अशी ती गोड भाषा ज्यांनी आपल्यासमोर वापरली, ते बेंगलोरहून खास या ठिकाणी आलेले आणि खरोखर माझ्यासाठी सुद्धा ज्यांनी अतिशय सुंदर अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या समवेत या ठिकाणी केली, आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. आपल्या सगळ्यांचे देवदूत म्हणून काम करणारे खरं तर आपल्या दोन्ही तालुक्यातले परिसरातले सगळेच पास्टर ज्यांनी मला या ठिकाणी खरं तर व्यासपीठावर आशीर्वाद दिला. आज या ठिकाणी डॉक्टर जमनेनी मला काल सांगितलं होतं की 10 मिनिटं अशा प्रकारचा प्रार्थनेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तुमच्यासाठीही आम्ही प्रार्थना करू. 5 मिनिटं तुम्ही यावं आणि म्हणून खरं तर मी या ठिकाणी आलो आणि असं अतिशय सुंदर असं ज्याला मी प्रवचन म्हणू शकेन, ज्याला आध्यात्मिक ज्ञान देणारी एक विचारधारा म्हणू शकेन, ज्याला एक सुसंस्कृत संस्कारांचा आशीर्वाद म्हणू शकेल, असं आशीर्वादन खरं तर ह्या व्यासपीठावर आज आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि अतिशय सोप्या भाषेत खरं तर मी काही काळ हे ऐकत होतो आणि अतिशय मनापासून ऐकत होतो. आणि सैतान हा माणसाच्या आयुष्यात का प्रवेश करतो, माणसाच्या हृदयात परमेश्वरीय विचारांच्या बीजाची लागण करत असताना ती लागण होऊच द्यायची नाही ह्यासाठी तो वेळेच्या आधी कसा पोचतो आणि त्या माणसाचं सगळं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो, त्याला अंधकाराकडे कशा पद्धतीने नेतो. आणि म्हणून जर हे टाळायचं असेल तर मानव जन्म हे सुद्धा मिळणं एक भाग्याचं लक्षण आहे. खरं तर मला वाटतं ख्रिश्चन धर्मामध्ये माणसाचा जन्म यशस्वी करत असताना पुन्हा पुनर्जन्म मिळवण्याची ताकद आपल्या पुण्यकर्मातून त्या जीवनाला मिळवून द्यावी हा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून खरं तर हा विचार
समृद्धपणानं टिकवत असताना जी संकट आपल्या समोर येतात त्यावेळेला आपण किती सावध असलं पाहिजे. अतिशय सुंदर असं ह्या मुलींच्या ज्ञानाचं व्यवहार ज्ञानाच्या माध्यमातून झालेलं रूपांतर हे जर आपण आपल्या आयुष्यात आपल्या धर्म कार्यात आपण अवलंबू शकलो, हे धर्माचं ज्ञान जर आपण आपल्या आयुष्याला व्यक्तिमत्वाला मिळवून देऊ शकलो, तर आपल्या आयुष्यात देव विचारांचं बीज पेरत असताना कुठलाही सैतान आपल्यावर अतिक्रमण करू शकणार नाही. आपलं सगळं आयुष्य अंधाराकडे जाण्याच्या ऐवजी पवित्र येशूंच्या उज्ज्वल अशा प्रकाशमय पर्वाकडे त्या ठिकाणी आपल्याला नेता येईल. ते अतिशय सुंदर अशी शिकवण खरं तर त्यांनी आज आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. मलाही अनेक गोष्टी ह्या व्यासपीठावर शिकायला मिळालेल्या आहेत. मी या सगळ्याच पास्टर साहेबांचं या ठिकाणी मनावाचून ऋण व्यक्त करेन की खरोखर एक काहीतरी परमेश्वराचा योगायोग असावा आणि म्हणून तुमचा हा सहवास मला मिळाला. तुमचे हे 4 चांगले शब्द कानावर पडले, तुमचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळवण्याची संधी मला मिळाली आणि मानव जातीच्या कल्याणासाठी तुमचे सुरू असलेलं हे कार्य असंच अखंडपणानं त्या ठिकाणी चालू राहावं. येशूनं परमेश्वरानं तितकी प्रचंड मोठी शक्ती आणि आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना ह्या कार्यासाठी त्या ठिकाणी प्रदान करावा, इतकीच मनस्वी प्रार्थना मी येशू ख्रिस्तांच्या चरणी या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. या व्यासपीठावर माझा जो आपण सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा ऋण व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. वेळात वेळ करून या ठिकाणी आमदार साहेब आले. ते रोपे टीव्हीच्या वतीनं आणि पास्टर हॉस्टेलच्या वतीनं आणि या ठिकाणी सर्व बंधुबाईंच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. यावेळी ही वेळ आहे जेवणाची वेळ आहे. पहिलं सेशन आपण ऐकलं, अतिशय सुंदर देवाच्या वचनातून आम्ही ऐकलं. अतिशय सुंदर पेनीच्या दाखल्याविषयी पास्टर आम्हाला शिकवत आहे. पुढं काय सांगणार आहेत याचा आम्ही ऐकत होतो. पुढं काय शिकवणार आहेत ते आम्ही ऐकत होतो. अतिशय सुंदर आणि प्रभावीपणे पहिलं सेशन त्यांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलं.